अरे सुनीलदा, तुझा अकाउंट अजून बीसीसीबी मध्ये आहे का रे, काय झालं? नाही म्हणजे एवढ्या इंटरनॅशनल बँक्स असताना तू आपल्या बँकेत? बरोबर बोललास, आपली बँक. नमस्कार मंडळी, मी सुनील डिमेलो वसई. मंडळी, तुम्हाला देखील हा प्रश्न पडत असेल की बीसीसीबी का? मी तर म्हणेन बीसीसीबी का नाही, डिजिटल बँकिंग, एनआरआय सर्व्हिसेस, अट्रॅक्टिव्ह इंटरेस्ट रेट्स, झिरो प्रोसेसिंग फीज, अशा अनेक सुविधा आहेत. माझ्या बँकेत माझ्याकडे पर्सनल रिलेशनशिप ऑफिसर आहे. अरे, आपले सगळे एम्प्लॉईज आपले पर्सनल रिलेशनशिप मॅनेजर आहेत, आपली माणसं आहेत. बरोबर आहे. 107 वर्षांची उज्ज्वल परंपरा असलेली आपली हक्काची बँक असताना इतर कुठे जायची मला कधी गरजच वाटली नाही. बरोबर ना मंडळी? With BCCB's digital services, your bank is now on your fingertips. माझ्या हक्काची विश्वासाची बसिन कॅथलिक कोऑपरेटिव्ह बँक. सुरुवात मी एका प्रार्थनेने करणार आहे, विश्व प्रार्थनेने, सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या. ओ गॉड, ब्लेस ऑल विथ हेल्थ अँड वेल्थ, bless all with money and harmony. O God, bless all with peace and bliss. Bless all with wisdom and your devotion. सर्वांना नमस्कार. आवाज ऐकू नाही आलेला. रविवारची सकाळ आहे, तुडुंब ब्रेकफास्ट झाला असेल तर त्याचे इफेक्ट्स आपल्याला घालवले पाहिजेत, कारण पुढचा 1 तास 1.5 तास आपल्याला संवाद साधायचा आहे. नमस्कार. ओके, मच बेटर. सर्वप्रथम इथे उपस्थित असलेल्या सर्वांना माझा नमस्कार आहे. प्रबोधन प्रतिष्ठान आयोजित या 10व्या वर्षीच्या प्रबोधन व्याख्यानमालेत व्यासपीठावर उपस्थित अध्यक्ष आदरणीय रेव्हरंड मसियर फ्रान्सिस कोरिया साहेब, इथे उपस्थित श्रीयुत फ्रान्सिस डिमेलो साहेब, प्रबोधन प्रतिष्ठानचे सर्व श्री प्रशांत रॉड्रिग्ज आणि त्यांचे सर्व सहकारी ज्यांनी ओळख करून दिली त्यांचं, आणि तुम्हा उपस्थित सर्वांचं, मीडियाचे जे प्रतिनिधी उपस्थित आहेत त्यांचंसुद्धा मी मनापासून त्यांना अभिवादन करतो. माझी आता त्यांनी ओळख करून दिली आणि विषय पण एकदम इंटरेस्टिंग दिलेला आहे. या विषयाबद्दल खरं तर मला थोडासा संकोच होता, की कारण आपलं आत्मचरित्र बोलून दाखवायचं म्हणजे नाही म्हटलं तरी कुठेतरी असं वाटतं की खूप आता रिटायरमेंटला आलो की काय. पण मला इथे समोर जे तरुण तरुणी बसले त्यांना बघून उत्साह येतो की ज्या मॅमनी आत्ता सांगितलं खरंच त्याप्रमाणे काही वर्षांपूर्वी मी सुद्धा असाच समोर बसून व्याख्यानांना जायचो. काल प्रशांतजी आणि आम्ही सगळे येत असताना गाडीतून विषय निघाला होता की ही परंपरा जी आहे पुण्यामध्ये, जशी वसंत व्याख्यानमालेची परंपरा आहे तशी अशा खूप ठिकाणी अशा चांगल्या परंपरा अजून टिकून आहेत. मला वसईचे आणि वसईकरांचं खरं कौतुक आहे, त्यांनी ही प्रबोधन व्याख्यानमाला 10वं वर्ष ते आज संपन्न करतायत. आपण त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवूयात. कारण कुठलाही असा चांगला उपक्रम हाती घेणं, ते करणं, समाजात एवढी निगेटिव्हिटी असताना, स्पेशली माझ्या सर्व्हिसमध्ये आम्ही बघतो, अशावेळी चांगल्या कामांचं कौतुक जेवढं करावं तेवढं थोडंच आहे. आणि मॉन्सिनियर साहेबांनी जे उल्लेख करून दिला की वसईचं वैभव, म्हटलं वसईला यायचं तर कसंही येऊन चालणार नाही, तयारीने. आणि जे युवा युवती इथे बसलेले आहेत त्यांच्यासाठी थोडंसं काहीतरी, मी जे शिकलो आहे आत्तापर्यंत, माझा जो प्रवास झाला आहे त्याच्यातनं एकाला जरी प्रेरणा मिळाली आणि आपल्या आयुष्यातलं जे काही ध्येय आहे, गोल आहे, करिअरचं म्हणा कुठलंही, गाठण्यासाठी जर का प्रेरणा मिळाली तर मला वाटतंय पुण्यावरून इकडे येणं सफल, ते उद्दिष्ट सफल होईल. मी आता ओळख करून देताना सांगितलं की बारामती मध्ये माझं संपूर्ण शालेय शिक्षण झालं, ते सुद्धा संपूर्ण मराठी माध्यमामधून, म्हणजे सेमी इंग्लिशची भेसळ पण नव्हती त्याच्यामध्ये, पूर्णपणे मराठी मीडियम.
आणि जसं आपला मध्यमवर्गीय स्वभाव असतो तसाच माझा पण एकदम नाकासाबरून चालण्याचा स्वभाव होता. निगेटिव्ह मेंटॅलिटी जी असते की आपण बरं आपलं बरं अंथरूण पाहून पाय पसरायचे वगैरे वगैरे, तशीच टिपिकल मेंटॅलिटी होती. मार्क्स वगैरे बरे मिळत होते, अभ्यासामध्ये चांगला होतो, पण ध्येय जे होतं ते एखादं काहीतरी इंजिनिअरिंग वगैरे करायचं, नोकरी शोधायची, छोकरी शोधायची आणि आयुष्यात सेटल व्हायचं, एवढंच लिमिटेड चौकटीतलं ध्येय होतं. 10वीच्या सुट्टीमध्ये झालं असं की बघा प्रबोधन व्याख्यानमालेचं किती महत्त्व आहे. सद्गुरू श्री वामनराव पै यांचे प्रबोधनकार तिथे आले होते बारामतीमध्ये, श्री विश्वनाथ कामत, ते आपल्या वाशीचेच आहेत. तर त्यांनी जी व्याख्यानमाला घेतली, त्यांनी जे प्रबोधन केलं की प्रयत्नांचं महत्त्व किती आहे, प्रयत्नवादाला सद्गुरू किती महत्त्व देतात आणि तुमचं भविष्य तुमच्याच हातात आहे, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, असे क्रांतिकारक विचार पहिल्यांदा आमच्या कानावर पडले. माझे वडील अतिशय काय म्हणूयात त्याला देवभळ तर होतेच, पण त्याचबरोबर घरामध्ये अंधश्रद्धा, ज्योतिष आणि याचा जरा पगडा जास्त होता. त्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा हे नॉलेज ज्ञान थोडंसं नवीन होतं, क्रांतिकारक होतं. पण जसजसं त्यांनी ते ॲक्सेप्ट केलं, माझ्या वाचनामध्ये सद्गुरूंची पुस्तकं आली, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, अंधार अंधश्रद्धेचा, तुमचे भाग्य तुमच्या विचारात, अशी सगळी मी त्यांची पुस्तकं 10वीच्या सुट्टीमध्ये वाचून काढली आणि माझ्या जीवनामध्ये अक्षरशः क्रांती झाली त्यांनी. कारण हे शुद्ध ज्ञान होतं ज्याने मला भविष्यामध्ये खूप प्रेरणा मिळाली होती. मोठं भविष्य, स्वतःचं ध्येय आणि मोठं करिअर करण्यासाठी मला त्याच्यातून प्रेरणा मिळाली. आपलं शिल्प आपण कसं घडवायचं असतं ते मी त्याच्यातनं शिकलो, त्या पुस्तकांमधून शिकलो. त्यामुळे झपाट्याने मला आठवतं आहे 10वीच्या सुट्टीमध्ये झपाट्याने सगळी पुस्तकं झपाटल्यासारखी मी वाचून काढली होती आणि त्याने खूप प्रेरणा मिळाली. त्याच्याबरोबर आईवडिलांना माझं खूप क्रेडिट मी देतो, माझ्या आईवडिलांना, की माझ्या वडिलांनी बारामतीमध्ये त्यांनी प्रशासकीय अधिकारी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीमधून ते रिटायर झाले असिस्टंट मॅनेजर म्हणून. आणि नोकरी चालू असताना त्यांनी मुलांच्या शिक्षणासाठी म्हणजे आमच्या शिक्षणासाठी पुण्याला शिफ्ट व्हायचा निर्णय घेतला. कारण बारामतीमध्ये बघा चांगल्या शिक्षकांचं किती महत्त्व असतं. आमचे शिक्षक एकदा आमच्या घरी आले बारामतीतले आणि त्यांनी सांगितलं की तुमची मुलं ब्राईट आहेत, त्यांच्यामध्ये स्पार्क आहे, तुम्ही त्यांना पुण्याला घेऊन जा, तिथे त्यांना जास्त स्कोप मिळेल. कारण माझी बहीण जी आहे, तुम्ही कदाचित तिला माझ्यापेक्षा जास्त ओळखत असाल, उर्मिला निंबाळकर, यूट्यूबर आहे, तिला जवळपास 1.5 मिलियन सबस्क्रायबर्स आहेत यूट्यूबवरती. तर तिला ॲक्टिंग, अभिनयाचं क्षेत्र आणि पुढे जाऊन आता ती कंटेंट क्रिएटर आहे. पण आमच्या फील्डसाठी पुणे जास्त सुटेबल होईल असं त्यांनी सांगितलं. आता वडिलांनी निर्णय तर घेतला, पण भीती मनामध्ये, पुणे आपल्याला मानवल का? ज्योतिषाला गाठलं. ज्योतिषांनी सांगितलं काय हात बघून पत्रिका बघून वगैरे तुम्ही 6 महिन्यात परत याल, तुम्हाला पुणे मानवणार नाही. झालं, तिथेच गर्भगळी झाल्यासारखं झालं. आता मुलांच्या शिक्षणासाठी तर जायचं आहे पुढे, चांगले त्यांना शिक्षण आणि स्कोप एक्सपोजर द्यायचं आहे. पण ज्योतिषाने तर असं सांगितलं आहे. पुन्हा सद्गुरूंकडे गेलो आणि त्याच्यानंतर पुन्हा ते पुस्तकातलं ज्ञान, सद्गुरूंचं ज्ञान मी थोडक्यात सांगतो कारण आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे. त्याच्यातून निर्णय घेतला पुण्याला जायचा आणि 2001 साली जे पुण्याला शिफ्ट झालो, आता 2025 आहे. काही 6 महिन्यात परत आलो नाही, उलट पुणे आम्हाला जास्तच मानवलं आहे. त्याच्यानंतर 12वीच्या परीक्षांनंतर पुढे काय करायचं हा विषय आला. सद्गुरूंचं तर मार्गदर्शन घेतच होतो मी. सद्गुरू नेहमी म्हणायचे की आजकाल छोट्या मोठ्या नोकऱ्यांच्या मागे तुम्ही लागू नका, मोठी स्वप्न बघा, मोठे विचार करा, नोकऱ्या निर्माण करणारे व्हा, उद्योजक व्हा, यांच्यासारखे दिमोलो साहेबांसारखे शिक्षक व्हा, लोकांचं चरित्र शिल्प घडवणारे मोठमोठ्या नोकऱ्यांच्या तुम्ही मागे लागा किंवा नोकऱ्या निर्माण करणारे व्हा, IAS IPS व्हा. तो विचार मी तिथे पकडला. मालाडलाच प्रवचन चालू होतं तेव्हा मी तिथे उपस्थित होतो. तो विचार पकडला. त्याचबरोबर नंतर मला पुण्यामध्ये अविनाश धर्माधिकारी एक्स IAS त्यांची व्याख्यानं ऐकण्याचा योग आला. मी का सांगतोय, कारण चांगले विचार
मुलांच्या मनावर पडले पाहिजे, त्यांना त्याचं एक्सपोजर मिळालं पाहिजे. हे पालकांचं खूप मोठं कर्तव्य आहे. पालक हे त्यांची भूमिका पालकांची असली पाहिजे, मालकांची असता कामा नये. पालक हे मुलांचे मालक नसतात. माझे आईवडील आता जीवनविद्येत आल्यानंतर किती आमूलाग्र बदल झाला. एक छोटं उदाहरण सांगतो. जेव्हा 12वीच्या सुट्टीनंतर मला हे एक्सपोजर मिळालं आणि ठरवलं की आता आपण IAS IPS सारख्या मोठ्या सेवांसाठी, म्हणजे इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, IPS म्हणजे मी ज्या सर्व्हिसमध्ये आहे, इंडियन पोलीस सर्व्हिस, इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस, इंडियन फॉरेन सर्व्हिस, अशा 25पेक्षा जास्त सर्व्हिसेस आहेत, क्लास 1 सर्व्हिसेस आहेत आणि त्याच्यात मोठं करिअर तुम्हाला करता येतं आणि मोठमोठी अधिकारांची पदं तुम्हाला भूषवता येतात. तर मी जेव्हा तयारीला लागलो फर्स्ट इयरपासून, तेव्हा मला माझे वडील झोपेतून उठवताना कसं उठवायचे माहिती आहेत? कलेक्टर साहेब उठा, कमिशनर साहेब उठा. आपण काय करतो? मुलगा किंवा मुलगी रविवारची सकाळी लवकर 8 वाजले, 9 वाजले, 10 वाजले तरी उठला नसेल तर आपल्याला त्या मुलांमध्ये प्राणी दिसायला लागतात. गधड्या उठ, गाढवा उठ, बरोबर. पण ते आपण फीडिंग करत असतो. लक्षात ठेवा, जसं कम्प्युटरला फीडिंग होत असतं तसं तुमच्या मुलांमध्ये सुद्धा तुम्ही फीडिंग करत असता. आणि ते फीडिंग, जसं कम्प्युटरला फीडिंग केल्यावर तसे रिझल्ट मिळतात, तसं आपण आपल्या मुलांना जे फीड करतो किंवा स्वतःला जे फीड करतो त्याचे रिझल्ट्स आपल्याला आयुष्यात मिळत असतात. इट्स अ गिव्ह अँड टेक. अंतर्मन आणि बहिर्मनाचा हा मोठा विषय जो सद्गुरूंनी पुस्तकांमध्ये आणि श्री प्रल्हाद दादांनी त्या कोर्सेसमध्ये मांडलेला आहे. आपलं कर्जतला जीवनविद्येचं ज्ञानपीठ आहे, तिथे प्रत्येक तरुण मुलामुलींनी ते कोर्सेस केले पाहिजेत, कारण हे शुद्ध ज्ञान आहे. इथे अजिबात अंधश्रद्धा नाही. मी का आकर्षित झालो जीवनविद्येकडे? कारण ही अतिशय सायंटिफिक, प्रॅक्टिकल, एक्सपिरियन्स बेस्ड, वैश्विक, खऱ्या अर्थाने सेक्युलर, निसर्ग नियमांवर आधारित अशी जीवनविद्या आहे आणि सर्वांसाठी मागणारी जीवनविद्या आहे. कुठल्याही व्यक्तिगत स्वार्थासाठी नाही आहे. म्हणून मला ती आवडली, ती आचरणात आणली आणि फर्स्ट इयरपासून हळूहळू अभ्यासाला सुरुवात केली. इंजिनिअरिंगला आणि मेडिकलला ॲडमिशन मिळत होती, पण मी ती नाकारली कारण मला UPSCचा अभ्यास करायचा होता. म्हणून मी BSc मॅथमॅटिक्स केलं फर्ग्युसन कॉलेजमधून पुण्याच्या, कारण मला मॅथ्सची पण आवड होती. त्यामुळे 3rd इयरपर्यंत हळूहळू अभ्यास केला आणि 3ऱ्या वर्षानंतर BSc मॅथमॅटिक्स केल्यानंतर पूर्ण वेळ झोकून देऊन अभ्यास केला, कारण प्रयत्न आणि प्रार्थना दोन्हीला सद्गुरूंनी महत्त्व दिलेलं आहे. प्रार्थना कशासाठी करायची? तुमचे मनशांती, मनशक्ती मजबूत करण्यासाठी तुम्हाला प्रार्थना, ही विश्वप्रार्थना सुरुवातीला जी म्हटली ती खूप मदत करते. आणि त्याच्या जोडीला प्रयत्न सगळ्यात महत्त्वाचे आहेत. काल मी सांगत होतो माझं शेड्यूल कसं होतं परीक्षांचा अभ्यास करत असताना. तुम्हाला दररोज कमीत कमी 8, 10, 12 तासांचा सलग 2 वर्ष तरी अभ्यास करावा लागतो आणि त्याच्यामध्ये सिलेबस अतिशय व्हास्ट सिलेबस आहे. म्हणजे भारताचा इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, त्याचबरोबर चालू घडामोडी, जागतिक घडामोडी, अशा वेगवेगळ्या विषयांचा तुम्हाला PG पर्यंतचा अभ्यास म्हणू शकतो आपण, एवढा करावा लागतो. आणि तुम्ही 12th फेल पिक्चर बघितला असेल बऱ्याच जणांनी. 12th फेल मूवीमध्ये जसं आहे की 3 स्टेजेस असतात ह्या परीक्षांच्या, प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू. कुठल्याही स्टेजला जर तुम्ही फेल झालात तर रिस्टार्ट. तर पिक्चरमध्ये आहे ना रिस्टार्ट, पहिल्यापासून सुरुवात करावी लागते तुम्हाला. आणि कुठलंही प्रशस्तीपत्रकसुद्धा मिळत नाही तुम्हाला की तुम्ही इंटरव्ह्यूपर्यंत गेलात, तुमचं काही कारणाने नाही झालं तर काही कन्सोलेशन प्राईज वगैरे पण नाही मिळत. रिस्टार्ट. आणि दरवर्षी सुमारे 10 लाख विद्यार्थी फॉर्म भरतात, कॅन्डिडेट्स फॉर्म भरतात. त्यातले एक काही हजार फक्त प्रिलिम्सची परीक्षा पास होऊन मेन्स जी मुख्य परीक्षा आहे, प्रिलिम जी परीक्षा आहे ती ऑब्जेक्टिव्ह एक्झाम आहे, MCQs, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. मेन्स जी मुख्य परीक्षा आहे ती डिस्क्रिप्टिव्ह असते, निबंधात्मक. आणि तिसरा जे आहे टप्पा तो इंटरव्ह्यू, पर्सनॅलिटी टेस्ट, तुमच्या व्यक्तिमत्वाची चाचणी होते. अशी वर्षभर चालणारी प्रक्रिया आहे. सगळ्या फिल्टर्समधून पार करून शेवटी 1001 लोकांची निवड होते. त्यातही टॉपचे जे 100-150 असतात ते IAS, 200 असतात ते IAS IPS वगैरे होतात. म्हणजे बघा यशाचा टक्केवारी किती आहे? 0.01% ओनली. पण त्याचे रिवॉर्ड जे आहेत, बेनिफिट जे आहेत, त्यातनं जे फळ रिझल्ट आहे ते तेवढंच मोठं आहे. म्हणून प्रयत्न आणि प्रार्थना ह्या 2 गोष्टी मी
चालू ठेवल्या माझ्या अभ्यासाच्या दरम्यान. दररोज 8-10 तासांचा मीटर पडलाच पाहिजे. कष्ट आपल्याला करता आलेच पाहिजेत हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. आईवडिलांचा रोल मी सांगितला की त्यांनी प्रत्येक गोष्टीत आम्हाला सपोर्ट केला. तर माझ्या आणि माझ्या बहिणीचं करिअर केवढं डायमेट्रिकली अपोजिट आहे. मी पोलिसी सेवेत आहे आणि ती एकदम क्रिएटिव्ह क्षेत्रात आहे. आम्हाला फक्त लाठ्याकाठ्यांचीच भाषा कळते आणि त्यांना कंटेंट क्रिएशन म्हणजे क्रिएटिव्ह फील्ड. पण तिलाही त्यांनी तेवढंच प्रोत्साहन दिलं. तिला कुठल्याही परीक्षेनंतर विचारलं नाही की तुला वैभव एवढे मार्क्स का मिळत नाहीत. आणि तिच्यामध्ये जे स्टेज डेअरिंग होतं मला शिकल्यानंतर आलं. मी जेव्हा जीवनविद्येच्या कार्यामध्ये भाग घ्यायला लागलो, कोर्सेसमध्ये फॅकल्टी म्हणून जायला लागलो, 4 चौघांसमोर बोलायला लागलो, तेव्हा माझ्यामध्ये आत्मविश्वास आला, व्यक्तिमत्व विकसन झालं. नाहीतर मला शाळेत असताना किंवा कॉलेजमध्ये असताना समोर एवढे लोक बसले असतील तर हातपाय थरथरायचे, 4 शब्द तोंडातनं फुटायचे नाहीत. पण आज मी तुमच्यासमोर बोलू शकतोय त्याला कारण जीवनविद्येच्या कार्यातसुद्धा मी सहभागी होतो आणि ते ज्ञानाने मला जो आत्मविश्वास मिळाला ते क्रेडिट मी त्याला देऊ इच्छितो. त्याच्यानंतर आसाममध्ये जॉईन झालो. त्याच्या आधीचा थोडासा सांगतो. परीक्षांच्या दरम्यान पूर्ण ते 1 वर्ष प्रचंड अभ्यास तर करावाच लागतोच, पण त्याचबरोबर तुम्हाला स्ट्रेस येतो, अनसर्टन्टी असते, कारण इतकी स्पर्धा आहे या स्पर्धा परीक्षांमध्ये. मी सांगितलं यशाचं प्रमाण टक्केवारी खूप कमी आहे. त्यामुळे आपल्याला अशावेळी मन स्थिर ठेवून शांतचित्ताने अभ्यास करणं हे सुद्धा एक इन इट सेल्फ चॅलेंज आहे. ते मला सांभाळता आलं कारण मी मगाशी म्हटलं प्रयत्न आणि प्रार्थना जोडीने चालू होते. सर्वांसाठी मी मागत होतो, ते खूप महत्त्वाचं आहे. आजकाल कोणी शिकवत नाही हे. त्याचबरोबर इंटरव्ह्यूच्या वेळेलासुद्धा जेव्हा प्रिलिम्स झालं, मेन्स झालं, मेन्सच्या 15 दिवस आधी मला कावीळ झाली, जॉन्डिस, आणि 15 दिवस मी बेडला खिळून होतो. कोणी दुसरा असता तर हातपाय गळाले असते, एकदम निगेटिव्ह विचार आले असता तर गेली माझी परीक्षा, मला परत पुढच्या वर्षी करावं लागणार. पण एकदाही माझ्या मनामध्ये निगेटिव्ह विचार आला नाही की आपल्याला हे जमेल का नाही. अगेन त्याचं कारण आहे जीवनविद्या, विश्वप्रार्थना. सगळ्यांसाठी मन शांत आणि पॉझिटिव्ह ठेवण्याला मला मदत झाली. मेन्सची परीक्षा जेव्हा पास झालो तेव्हा इंटरव्ह्यूच्या आधी सद्गुरू आपल्याला इथे बोरिवलीला राहायचे, आता त्यांचे चिरंजीव प्रल्हाद दादा ते जीवनविद्या मिशनची धुरा सांभाळतात. तर त्यांच्याकडे भेटलो. सद्गुरू स्वतः डेप्युटी सेक्रेटरी मंत्रालय फायनान्स डिपार्टमेंट मुंबई इथून सेवानिवृत्त झाले, त्यामुळे त्यांनासुद्धा मोठा अनुभव होता प्रशासकीय सेवांचा. मी माझ्या इंटरव्ह्यूच्या फॉर्ममध्ये हॉबीचा कॉलम असतो त्याच्यामध्ये लिहिलं होतं की लर्निंग अँड प्रॅक्टिसिंग जीवनविद्या फिलॉसॉफी इज माय हॉबी. तर त्याच्यावर काय संभाव्य प्रश्न येऊ शकतात त्यांची तयारी सद्गुरूंनी बसून समोरासमोर करून घेतली होती. म्हणजे खऱ्या अर्थाने मी लकी होतो, भाग्यवान होतो, पुण्यवान होतो, काही म्हणा त्याला तुम्ही, की मला हे सगळं असं हे ज्ञान मिळालं आणि तशी सपोर्ट सिस्टीमसुद्धा मिळत गेली, फॅमिलीची मिळाली आणि त्याचबरोबर जीवनविद्या मिशन परिवाराची सुद्धा मिळाली. आता इथे वसई शाखेचे जीवनविद्येचे काही नामधारक आलेले आहेत, त्यांनी पुस्तकं पण आणलेली आहेत. तर ह्या नामधारकांचं महत्त्व, नामधारक म्हणजे ज्याने नाम धारण केलेलं आहे, नामस्मरणाचं महत्त्व अनेक संतांनी सांगितलेलं आहे, प्रार्थनेचं महत्त्व सांगितलेलं आहे. तर तुम्हाला विश्वास बसणार नाही, माझे वडील तर गमतीने म्हणतात की आपण टाटा बिर्ला अंबानीपेक्षा श्रीमंत आहे. कारण कुठलाही जगातला असा कॅन्डिडेट की जो परीक्षेला बसला असेल आणि त्याच्यासाठी जगभरातून जेवढे नामधारक आहेत सगळ्यांनी प्रार्थना म्हणावी असं उदाहरण दुसरीकडे जगात मिळणार नाही. ते माझ्या बाबतीत घडलं, म्हणून मी स्वतःला खूप श्रीमंत समजतो. अशा प्रकारे पहिल्याच प्रयत्नामध्ये वयाच्या 22व्या वर्षी सिलेक्शन झालं आणि ते ध्येय जे ठरवलं होतं त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. एकतर म्हणजे स्पर्धा परीक्षा ज्या असतात त्याच्यामध्ये म्हणजे UPSC, MPSC, आपल्याला MBA आणि IIT, JEE, EE वगैरे माहिती आहे, पण UPSC, MPSC बद्दल थोडीशी जागृती करण्यासाठी मी सांगतो की ह्या स्पर्धा परीक्षांमधून IAS, IPS, IFS, IRS या सेवा तर मिळतातच. MPSC असेल तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये राहता येतं, महाराष्ट्रातल्या ज्या सर्व्हिसेस आहेत त्याच्यात सिलेक्शन होतं. आणि UPSCमधून ऑल इंडिया सर्व्हिसेस असल्यामुळे, जसं मला आसाममध्ये मी 13 वर्ष ड्युटी केली, तशा प्रकारे तुम्हाला
केडर बेस्ड ही सिस्टीम असते आणि त्याच्यामध्ये मी 5 गोष्टी सांगतो त्या आपल्याला मिळतात कुठल्याही करिअरमधून. आपल्या नॉर्मल साधारण ज्या अपेक्षा असतात त्या 5 प्रकारच्या असतात. त्याच्यामध्ये 3 P आणि 2 S. पहिला P म्हणजे पैसा. पैसा आता लोकांना चुकीच्या पैशाच्या कमाईसाठी सुद्धा या सेवांचं आकर्षण असतं, कारण वरता म्हणजे साधा मिळणारा पैसा पगार आणि त्याच्यावरचा पैसा त्याचं जास्त आकर्षण असतं. पण अशा लोकांनी कृपया या सर्व्हिसेसमध्ये येऊ नये. त्यांचंही वाटोळं होईल आणि सर्व्हिसचं पण वाटोळं होतं. पण आता तर 7व्या नंतर 8वा वेतन आयोग येतो, त्यामुळे तुम्हाला उच्च मध्यमवर्गीय आयुष्य सुखासमाधानाने जगता येईल एवढा तर पगार नक्कीच मिळतो, त्यामुळे तुमची ही चिंता मिटते. दुसरा जो P आहे तो म्हणजे प्रतिष्ठा. आता बघा, तुम्ही मला पुण्यावरनं वसईला ह्या व्याख्यानासाठी बोलवलं आहे. केवढी प्रतिष्ठा, एवढा मानसन्मान तुम्ही केलात. तुम्हाला बाहेरून जाताना लाल दिव्याच्या गाडीतनं ऑफिसर मोठमोठे फिरताना दिसतात, त्यांना त्यांचा रोज पेपरमध्ये फोटो येतात, छापून येतात, नाव येतं, तुमचा हार फुलगुच्छाने सत्कार होतो. ऑफकोर्स त्याच्यासाठी सेवा नसते, पण ही प्रतिष्ठा ही त्याची एक ॲडेड बोनस असतो. तुम्हाला तुमच्या मागे ही जी 3 अक्षरं लागतात, IAS, IPS, IFS, IRS, ही प्रतिष्ठा आपल्या समाजामध्ये स्पेशली भारतामध्ये जास्त तुम्हाला मिळते. त्याचं तिसरं कारण म्हणजे पॉवर. 3rd P इज पॉवर. ऑथॉरिटी. तुमच्याकडे जे अधिकार असतात, खूप मोठमोठे अधिकार असतात. म्हणजे आम्ही गमतीने म्हणतो की 10,000चा मोर्चा जे काम करू शकणार नाही ते एका कलेक्टरची सही करू शकते ते काम. इतकी प्रचंड ताकद, पॉवर्स, ऑथॉरिटी, अधिकार या सेवांमध्ये असतात. तुम्हाला जर का तुम्ही SDP, माझं पहिलं पोस्टिंग झालं SDPO बोकाखाट आसाममध्ये, म्हणजे तुम्ही प्रांत अधिकारी असता एका तालुक्याचे. त्याच्यानंतर जिल्ह्याची जबाबदारी येते, जिल्ह्याचे सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस, किंवा मुंबईच्या पुण्याच्या भाषेत बोलायचं तर DCP. तुमच्याकडे एक जिल्हा येतो किंवा कलेक्टर. त्याच्यानंतर तुम्ही DIG. आत्ता माझं जी पोस्ट आहे 3-4 जिल्हे तुमच्या अंडर येतात. आत्ता माझ्याकडे महाराष्ट्रातले 17 जिल्हे आहेत CRPFचे. अशा प्रकारे तुम्हाला ते सुपरवाईज करावं लागतं. त्याच्यानंतर जसजसं मोठे व्हाल, आणि माझं सिलेक्शन वयाच्या 22व्या वर्षी झाल्यामुळे जे टॉपची जी रँक असते DGP, डिरेक्टर जनरल ऑफ पोलीस, तिथे मला कमीत कमी 8 ते 10 वर्ष सेवा करायला मिळणार आहे. सो सूनर द बेटर. लवकरात लवकर तयारी करण्याचं हे महत्त्व आहे, हे मी मुद्दाम सांगतो आहे. आणि हे पॉवर जे असतात फक्त अधिकार क्षेत्रातले नाहीत, पण तुमच्याकडे अनेक कायद्याची अंमलबजावणी करण्याचे अधिकार असतात. पैशांच्या बाबतीत बोलायचं झालं तर शेकडो हजारो कोटींचे बजेट तुम्ही सांभाळत असता. म्हणजे मॅन मॅनेजमेंट, रिसोर्स मॅनेजमेंट, फायनान्शियल मॅनेजमेंट. आम्ही गमतीने म्हणतो एक जिल्हा सांभाळायचा म्हणजे MBAचे कोर्सेस केल्यासारखे, फुकट MBA. आणि ते तुम्हाला स्किल्स, कौशल्य तुमच्यामध्ये आणावी लागतात, आणि हे तुम्हाला ट्रेनिंगमधून शिकवलं जातं. आमचं IPSचं ट्रेनिंग होतं नॅशनल पोलीस अकॅडमी हैदराबाद इथे. खूप रिगरस ट्रेनिंग असतं. आम्ही जास्त वेळ घेत नाही, त्याच्यावर तुम्ही यूट्यूबवरती व्हिडिओज बघू शकता. तुम्हाला सकाळच्या PT आणि ड्रिलपासून ते पूर्ण IPSC CRPCचं नॉलेज, ज्ञान, त्यानंतर सगळे स्पोर्ट्स, ॲडव्हेंचर स्पोर्ट्स, ॲक्टिव्हिटीज, खूप तुम्हाला ताहून सुलाखून हे 1 वर्षभराचं ट्रेनिंग. त्याच्यानंतर तुम्ही ऑफिसर होता आणि तुमची सेवेमध्ये निवड होते. तर अशा प्रकारे ही पॉवर तुम्हाला मिळते. त्याचं एक आकर्षण लोकांना असतं. आणि 2 S म्हणजे सिक्युरिटी. पहिला S म्हणजे सिक्युरिटी, सुरक्षितता. जॉब सिक्युरिटी कुणाला नको असते. पिंक स्लिप कुणालाच आवडत नाही. आज कामावर जातोय, उद्याचं काय, ही शाश्वती जर नसेल तर कुठे ना कुठे ती अनसर्टनिटी राहते. पण ह्या सेवांमध्ये तुम्हाला जॉब सिक्युरिटी मिळतेच मिळते. तुम्ही स्वतः किंवा प्रेसिडेंट ऑफ इंडिया या दोघांशिवाय तुम्हाला कोणी काढू शकत नाही, बरोबर. त्यामुळे ही खूप मोठी सिक्युरिटी आहे, जॉब सिक्युरिटी. आणि 5वा म्हणजे दुसरा स, तो म्हणजे सॅटिस्फॅक्शन, जॉब सॅटिस्फॅक्शन. रात्री आल्यानंतर तुम्हाला छान झोप लागणं, हे याच्यासारखी श्रीमंती दुसरी नाही जगामध्ये. मी आता माझ्या सर्व्हिसमध्ये इतके श्रीमंत आणि इतके सत्ताधारी लोक बघितले, पण त्यांना ना रात्रीची झोप आहे, ना मनशांती आहे, ना काय. पण जॉब सॅटिस्फॅक्शन म्हणजे तुम्ही तुमच्या चांगल्या विधायक कामांनी इतक्या लोकांचं भलं करू शकता या सर्व्हिसमधून. अविनाश धर्माधिकारी सरांची कवितेची एक ओळ आहे
जरी एक अश्रू पुसायासा आला तरी जन्म काहीच कामासा आला. एक जरी तुम्हाला एका दुःखिताचा अश्रू पुसता आला तरी तुमचं आयुष्य धन्य झालं. आणि इथे तर हजारो लोकांच्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह बदल घडवण्याचं सामर्थ्य आहे या सेवांमध्ये, या ऑथॉरिटीमध्ये. ह्या गोष्टींमुळे आज स्पर्धा परीक्षांना, UPSCला, MPSCला एवढं महत्त्व आहे, त्याचं एवढं आकर्षण समाजामध्ये आहे आणि चांगल्या लोकांची इथे खरंच गरज आहे. त्यामुळे जे या सर्व्हिसकडे वळू इच्छितात मी त्यांना रिक्वेस्ट करेन की या गोष्टींचा त्यांनी विचार करावा. थोडक्यात ह्या प्रवासाची जर समरी सांगायची झाली तर मी त्याला नाव देईन ChatGPT. आता तुम्ही म्हणाल UPSC MPSCमध्ये AI कुठून आलं? हे ॲक्रोनिम आहे. ChatGPTमध्ये C फॉर करिअर, पहिला C करिअर. मी मगाशी सांगितलं माझ्या उदाहरणामधनं की मी कसं निवड केलं माझ्या करिअरची. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असाल, तुमची कुठल्याही करिअरची निवड करताना 2 गोष्टींना खूप महत्त्व द्या. एक म्हणजे तुमची आवड, इंटरेस्ट, आणि दुसरा म्हणजे गती, तुमची ॲबिलिटीज, तुमचा त्या क्षेत्रातला स्कोप, ह्याला खूप महत्त्व आहे. ह्या 2 गोष्टींची जर सांगड तुम्हाला घालता आली तर कुठल्याही करिअरमध्ये तुम्ही टॉपला जाऊ शकता. आणि आपल्याला टॉपला जायचंच एम ठेवलं पाहिजे. बिकॉज देर इज नो क्राऊड ॲट द टॉप. देर इज नो क्राऊड ॲट द टॉप. तुम्हाला नेहमी मोठा विचार करता आला पाहिजे, मोठी स्वप्न बघता आली पाहिजेत. हे खूप महत्त्वाचं आहे. कारण मराठीमध्ये खूप छान म्हणी आहेत, जशी सरड्याची धाव कुंपणापर्यंत तशी माणसाची धाव त्याच्या विचारापर्यंत असते. नो बडी कॅन गो हायर दॅन व्हॉट ही ऑर शी थिंक्स. हे लक्षात ठेवा. इंग्रजीत पण खूप छान वाक्य आहेत की एम फॉर द स्टार्स अँड यू विल ॲटलीस्ट रीच द मून. बरोबर. त्यामुळे आपल्याला मोठा विचार करता आला पाहिजे आणि त्याच्या जोडीला प्रयत्न पण करता आले पाहिजेत. स्ट्रगल, प्रयत्नाला पर्याय नाही. आपल्या सगळ्या महाराष्ट्रातली संतांची परंपरा बघा, सगळ्यांनी प्रयत्नाला महत्त्व दिलं आहे. अभ्यासासी काही सर्वथा दुष्कर नाही, म्हणून तू मज ठाई अभ्यासे मिळ, संत ज्ञानेश्वर माऊली सांगतात आपल्याला. त्याचबरोबर असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे, संत तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की देवाची जरी प्राप्ती तुम्हाला करून घ्यायची असेल तरी सुद्धा अभ्यास करावा लागतो. आणि सद्गुरू श्री वामनराव पै तर त्याच्याही पुढे जाऊन सेक्सर मारतात. ते म्हणतात की प्रयत्न हे रत्न देवापेक्षाही श्रेष्ठ आहे, कारण देवासकट सगळं काही मिळून देण्याचं सामर्थ्य प्रयत्नात आहे. इतकं महत्त्व आहे. म्हणून प्रयत्नांना पर्याय नाही. स्ट्रगल प्रत्येकाला करावा लागतो. आता तुम्ही म्हणाल की IAS IPS झाला की लाईफ चंगा, तसं नसतं. लाईफ इज नॉट अ बेड ऑफ रोजेस. आता त्यांनी ओळख करून देताना सांगितलं की मी 2021 साली जेव्हा कचार जिल्ह्याचा SP होतो, म्हणजे सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस, तेव्हा आसाम आणि मिझोराम सीमेवरती जो गोळीबार झाला, चकमक झाली, त्याच्यामध्ये माझ्या पायाला गोळी लागली आणि ती बुलेट अजूनही पायात आहे. आणि त्या घटनेमध्ये, चकमकीमध्ये आमचे 6 जवान शहीद झाले. सो तुम्हाला जे तुकाराम महाराजांच्या भाषेत सांगायचं तर रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन, अशी अनुभूती दररोज येत असते. तुम्ही संत असा, महंत असा, पंत असा, काही कोणी असा, भगवंत असा, प्रत्येकाला स्ट्रगल, कष्ट, प्रयत्न त्याच्यातनं जावंच लागलेलं, अभ्यास करावाच लागलेला आहे. तुम्ही शॉर्टकट घ्यायला जाल तर तुमचं लाईफ कट शॉर्ट होईल. देर आर नो शॉर्टकट्स इन लाईफ. शॉर्टकट नेककट्स असतात, हे लक्षात ठेवा. म्हणून शॉर्टकटच्या मागे न धावता तुम्ही प्रयत्न, त्यातही स्मार्ट वर्क करा. हार्डवर्कची गरज नाही, पण स्मार्ट वर्क, तुम्हाला प्रयत्नांना पर्याय नाही, हे लक्षात ठेवा. अमिताभ बच्चनला एका इंटरव्ह्यूमध्ये प्रश्न विचारला होता. त्याला विचारलं मुलाखतकाराने कि अगर बहुत कोशिश करने के बाद भी सफलता ना मिले तो क्या करना चाहिए. अमिताभने उत्तर दिलं होतं, तो और कोशिश करनी चाहिए. त्यामुळे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की प्रयत्नाला पर्याय नाही. दुसरा ॲक्रोनिममधला पार्ट म्हणजे H, हेल्थ. आता बघा, तरुण जी मुलं आहेत त्यांना हेल्थचं एवढं महत्त्व आता जाणवत नाही, कारण लात मारेल तिथं पाणी काढेल अशी भूमिका असते सगळ्यांची, आणि काही जाणवत पण नाही. तुम्ही रात्र जागरणं केली, कुठलीही व्यसनं केली तरी त्याचे इल इफेक्ट्स तुम्हाला लगेच जाणवत नाही. त्यामुळे आत्ता काही लक्षात येत नाही तुमच्या. पण हेल्थ इज वेल्थ, हेल्थ इज हार्वेस्ट ऑफ हॅपीनेस, जे इंग्रजीमध्ये म्हणी आहेत ना, ते अगदी खरं, तंतोतंत खरं आहेत मित्रांनो.
चांगल्या आरोग्याला पर्याय असूच शकत नाही. मला सांगा, तुमच्याकडे इथे कोट्यवधी रुपये असतील इथे बसल्यांपैकी तुमच्याकडे कोणाकडे, पण आता व्याख्यान ऐकता ऐकता दाढ दुखायला लागली, काय होईल हो? जगात तुम्हाला कुठंही लक्ष लागणार नाही. दाढ दुखत असेल किंवा काही ठणकत असेल, पहिलं तुम्हाला डॉक्टर गाठावा आणि बरं व्हावं असं वाटणार, बरोबर? कारण तुम्हाला आरोग्याशिवाय पर्यायच नाही आहे आयुष्यामध्ये, हे नेहमी लक्षात ठेवायचं. आणि आपलं शरीर आहे ना, हे खऱ्या अर्थाने दिव्य आहे. इट्स अ डिव्हाइन कम्प्युटर. आपलं चमत्कारांचं आगर आहे. आपण बाहेर चमत्कार शोधायला जातो खरं तर. कोणी हातचलाखीचा प्रयोग करतो, कोणी काय करतो, गंडे दोरे, उदी भस्म, अंगारे दुपारे देतात. पण खरे चमत्कार बघायचं असेल तर तुम्ही स्वतःकडे बघा. आपण आरशात बघतो, त्यातही फक्त चेहराच बघतो रंगरंगोटी करण्या इतपत. पण खरा चमत्कार आपल्याकडे. मला केवढ्या शक्ती आपल्याला देवाने दिलेल्या आहेत. विचारशक्ती, कल्पनाशक्ती, भावनाशक्ती, चिंतन शक्ती, मनन शक्ती, त्यानंतर सगळी कर्मेंद्रिये, ज्ञानेंद्रिये, अंतरेंद्रिये, बहिर्मन, अंतर्मन, ते कॉन्शियस सबकॉन्शियस माइंड आणि ते डिव्हाइन माइंडशी कनेक्टेड. म्हणजे तसं बघायला गेलं तर अजूनही थांगपत्ता लागलेला नाही की हे याच्यामध्ये किती चमत्कारांनी हे आपलं शरीर भरलेलं आहे. आणि आपण काय करतो, देवळामध्ये जाऊन पूजा अर्चना करतो, देवाला सगळे नैवेद्य चांगले चांगले दाखवतो, बरोबर? आणि ह्या देवाने स्वतःच्या हाताने निर्माण केलेल्या मूर्तीला काय देतो? दारू, सिगरेट, गुटखा, तंबाखू, जर्द, खैनी, पान मसाला, ड्रग्ज, बरोबर? देवळातला देव तरी तुम्हाला किंवा कोण मूर्ती तुम्हाला प्रतिसाद देईल का नाही माहीत नाही, पण ही देवाची मूर्ती तुम्हाला नक्की प्रतिसाद देते. तो प्रतिसाद म्हणजे तथास्तु. तथास्तु म्हणजे काय? सद्गुरू म्हणतात तसाच तू. जसा तू त्याला फिडिंग करणार तसाच तू. हे लक्षात ठेवायचं. कराल ते भराल, पेराल ते उगवेल. आपल्या मराठीमध्ये खूप छान म्हणी आहेत बघा. आपल्या सगळ्या पूर्वजांनी हे नॉलेज आपल्याला देऊन ठेवलं आहे, पण डोसक्यात घुसत नाही. पुस्तक आहे ते मस्तकात जात नाही, हा आपला प्रॉब्लेम आहे. पण हेल्थ खऱ्या अर्थाने आपली खरी संपत्ती, हे लक्षात ठेवायचं. व्यसनंसुद्धा बघा, आपल्याला जास्तीत जास्त व्यसनं संगतीमुळेच मिळत असतात. त्यामुळे आपण त्या बाबतीतसुद्धा खूप सावध असलं पाहिजे. सद्गुरू म्हणतात, सद्गुरू श्री वामनराव पै म्हणतात की जो सावध तो खरा सुखी आहे. प्रत्येक ठिकाणी सावध असलं पाहिजे. तुमचं प्रत्येक निवड, चॉईससुद्धा तुमचं आयुष्य घडवत असते. रविवारच्या सकाळी त्यांनी आत्ता सांगितलं डिजिटल युग तुमच्या हातामध्ये, किंवा घरी जाऊन मस्त आराम करणं आणि मोबाईलवर टाईमपास करत रील्स बघणं, हा पण एक तुमच्यासमोर पर्याय होता. आणि प्रबोधन व्याख्यानमालेला उपस्थित राहणं, हा पण तुमच्यासमोर पर्याय होता. तुम्ही हा निवडला म्हणजे तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. अशा प्रकारे प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला संगत ही खूप महत्त्वाची असते. संगत विचारांची असते, माणसांची असते, पुस्तकांची असते, लोकांची असते, आजकाल OTT प्लॅटफॉर्मची सुद्धा असते. वेगवेगळ्या प्रकारच्या संगती असतात. व्यसनंसुद्धा दुर्दैवाने चांगली किंवा वाईट असो अशीच लागतात. मित्राचा फोन येतो, आज माझा बड्डे आहे, पार्टी आहे. दुर्दैवाची गोष्ट आहे, आजकाल बड्डे पार्ट्या पण ओल्या व्हायला लागल्यात. मग त्या मित्राला कळतं की बड्डे म्हणजे हे तर दारू पिणार आहेत. तो म्हणतो मी पित नाही. तो म्हणतो अरे तू घेऊ नको, फक्त ये, कंपनी दे. पहिली चूक इथे होते. मित्राच्या बड्डे पार्टीमध्ये जातो, हळूच एक पेला तो समोर करतो, दारूचा ग्लास समोर करतो आणि एक जहरी वाक्य वापरतो तो मित्र, ज्याचा बड्डे असतो. तो म्हणतो घे रे, फुकट आहे, माझ्याकडून फुकट. आमच्या पुण्यामध्ये एक म्हण आहे, जे जे फुकट ते ते पौष्टिक. फुकट मिळालेलं गिळून टाकायची आपली प्रवृत्ती असते. फुकट मिळतंय ना, मग घ्या, काही का असे ना. आणि ते गडकरींच्या नाटकासारखं आहे ना, एकच प्याला, तसा तो एकच प्याला एक राहत नाही, तो आयुष्यभर प्यालेलाच राहतो. अशा व्यसनी मित्रांच्या, मैत्रिणींच्या संगतीमुळे आयुष्याची राख रांगोळी केलेली उदाहरणं माझ्या डोळ्यासमोर खूप आहेत. त्यामुळे चांगल्या मित्रांची संगत खूप महत्त्वाची आहे. व्यसनी मित्र, सद्गुरू म्हणतात, हे 7 जन्मांचे शत्रू असं समजून त्यांच्यापासून 4 कोस लांब राहा. अ मॅन इज नोन बाय द कंपनी ही कीप्स अँड मोर सो बाय द कंपनी ही अवॉइड्स. हे नेहमी लक्षात ठेवायचं. भीड ही भिकेची बहीण आहे. व्यसन म्हणजे विकत घेतलेली पीडा आहे मित्रांनो, हे तुम्ही अजिबात विसरू नका. आणि हे जे संकट आहे व्यसनांचं, ड्रग्सचं, हे आपल्या घरापर्यंत पोचलेलं आहे. याला डोळे मिटून, मांजर जसे डोळे मिटून दूध पिते, तिला वाटतं की कोणी पाहत नाही, अशी परिस्थिती नाही आहे. बाहेर जर थंडी पडली असेल तर तुम्ही थंडीला नावं देता का स्वतः स्वेटर घालता?
तसा आपल्याला हा स्वेटर चांगल्या विचारांचा, चांगल्या संगतीचा आपल्याला नेहमी घालून ठेवायचा आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. व्यसनांच्या बाबतीत मला एक सुभाषित आठवतं. आता त्यांनी उल्लेख केला की सिंह आणि हरिण, मला ते संस्कृत सुभाषित आत्ता आठवत नाही आहे, पण तशाच प्रकारचं एक सुभाषित आहे संस्कृतमध्ये. ते म्हणजे व्यसनानी संती बहुनी, व्यसनम द्वयमेव केवलम व्यसनम, विद्या व्यसनम व्यसनम. पहिल्या ओळीचा मी अर्थ आधी सांगतो. व्यसनानी संती बहुनी, जगात व्यसनं खूप आहेत, ॲडिक्शन्स खूप आहेत जगामध्ये. व्यसनम द्वयमेव केवलम व्यसनम, पण खरी व्यसनं दोनच. कोणती? विद्या व्यसनम व्यसनम अथवा हरिपाद सेवनम तू, म्हणजे विद्येचं व्यसन किंवा ईश्वराच्या भक्तीचं व्यसन, ही खरी दोन व्यसन आहेत. त्यामुळे आपण लक्षात ठेवलं पाहिजे की चांगली व्यसनं करणं हे महत्त्वाचं आहे आणि खराब व्यसनांपासून लांब राहणं, आपल्या हेल्थची, आयुष्याची राखरांगोळी करणं हे आपल्याला टाळता आलं पाहिजे. आणि आपल्या आयुष्याची किंमत आपल्याला खरंच, मी जेव्हा तरुणींशी संवाद साधतो तेव्हा आपल्याला लक्षात आलेली नसते. बघा, तुम्हाला माहिती आहे जन्माला येण्याची आपली प्रॉबॅबिलिटी, तुम्ही सगळे शाळेमध्ये शिकलेला आहात प्रॉबॅबिलिटी, बरोबर? द प्रॉबॅबिलिटी ऑफ यू बिंग बॉर्न इज हाऊ मच? तुमच्या जन्माला येण्याची शक्यता किती माहिती आहे तुम्हाला? 1:400 ट्रिलियन, म्हणजे 4वरती आय थिंक 14 शून्य. एवढ्या 400 ट्रिलियनमधून एवढ्या शक्यतांमधून तुमचा जन्म झालेला आहे. म्हणजे तुम्ही जन्माला येतानाच किती स्ट्रगल करून आलाय, किती अमूल्य जीवन आहे तुमचं, हे लक्षात घेतलं पाहिजे. मग हे आपण दारूच्या वगैरे व्यसनांच्या आहारी जाऊन त्याची राखरांगोळी करायची का आपलं शिल्प घडून टॉपला जायचं हे तुम्ही ठरवा. म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आपण पुढे जाऊयात. त्यातला ChatGPT CH झालं आपलं करिअर, हेल्थ, ॲड व्हॅल्यू एडिशन. बऱ्याचदा मी बघतो मुलामुलींशी बोलताना की आमचं तर इंजिनिअरिंग झालं आहे, आम्ही अमुक कोर्स केला आहे, आमचं तर पोस्ट ग्रॅज्युएशन झालं आहे, आम्ही MS केलेलं आहे, सगळं केलेलं आहे, ह्याव त्याव. पण अप टू डेट आहेत का तुम्ही? आज शिकलेलं नॉलेज 6 महिन्यात जर आउटडेटेड होत असेल, इतक्या झपाट्याने जर जग तंत्रज्ञान बदलत असेल, तर तुम्हाला काळासोबत चालता आलं पाहिजे, नाहीतर तुम्ही बाहेर फेकले जाल. हे त्रिकालबाधित सत्य आहे. तुम्हाला सतत अपडेट राहताच आलं पाहिजे. तुम्ही आजकाल मोबाईल वापरता, मोबाईलमध्ये ॲप्स अपडेट करता, तुम्हाला जे नोटिफिकेशन येतात अँड्रॉइड ॲपलचे वगैरे, तुम्ही अपडेट करता की नाही? कारण तुम्हाला सिक्युरिटी पाहिजे असतात, नवीन नवीन फीचर्स पाहिजे असतात. तसं मार्केटलासुद्धा तुमच्यामध्ये व्हॅल्यू दिसली तरच तुम्हाला टॅप करणार, तुम्ही करिअरमध्ये प्रोग्रेस करू शकणार, अन्यथा तुम्ही इंडिस्पेन्सिबल राहणारच नाही. म्हणून व्हॅल्यू एडिशन खूप महत्त्वाची आहे. मध्यंतरी एक सर्वे आला होता, खूप दुर्दैवी सर्वे येतो की भारतातले जे इंजिनियर्स आहेत, इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलेले, त्यातल्या 17% म्हणजे 100रातल्या 17 इंजिनियर फक्त एम्प्लॉयबल आहेत, खऱ्या अर्थाने रोजगार योग्य आहेत, ज्यांना रोजगार देऊ शकतो. आणि त्यातही ज्याला इंडस्ट्री 4.0 म्हणतात, म्हणजे AI, 6G, 5Gच्या पुढे रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, व्हर्च्युअल रियालिटी, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत पुढे, नॅनो टेक्नॉलॉजी, नॅनो कम्प्युटर्स, क्वांटम कम्प्युटर्स, ह्याच्यामध्ये लेस दॅन 2% लोक एम्प्लॉयबल आहेत भारतातले. म्हणजे आपण किती सतत स्वतःला अपडेट करत राहणं आवश्यक आहे हे आपल्या लक्षात येईल. आणि UPSC MPSC सुद्धा तुम्हाला चालू घडामोडींवरच जास्त भर देते, कारण तुम्हाला जे करंट अफेअर्सचं नॉलेज असणं, ज्ञान असणं महत्त्वाचं आहे, ते त्याच्यातनं दिसतं. सॉफ्ट स्किल्स तुमच्यामध्ये मी बघतो, मराठी मुलामुलींमध्ये, मी जसं सांगितलं की शाळेत असताना मी सुद्धा एकदम शाय, बुजरा, एकदम मी माझं काम बरा असंच मेंटॅलिटीचा होतो. पण जसजसं आपण जगात जातो, ज्ञान घेतो, शिकतो, इतरांकडे बघतो, तेव्हा लक्षात येतं की आपल्या स्पेशली महाराष्ट्रीयन मुलामुलींमध्ये सॉफ्ट स्किल्स असणं, संवाद कौशल्य, कम्युनिकेशन स्किल्स, मॅनेजमेंट स्किल्स, लीडरशिप स्किल्स, इव्हेंट मॅनेजमेंट म्हणा, त्यानंतर कम्युनिकेशन, प्रेझेंटेशन, लीडरशिप, ह्या गोष्टी शिकता आल्या पाहिजेत. आणि सॉफ्ट स्किल्स हे शिकता येतात. कोणीही जन्मजात ते घेऊन येतं, म्हणजे असं नाही की आता मला लहानपणापासून मिळालं तरच मी करणार नाही तर नाही, असं नाही आहे. सॉफ्ट स्किल्स कॅन बी टॉट, हे त्याचं खूप महत्त्वाचं लक्षण आहे. जसं मी पण शिकलो, माझ्या उदाहरणात मी सांगतो तुम्हाला.
की मी सांगितलं मराठी माध्यमातून माझं सगळं शिक्षण झालं, पण UPSC मी संपूर्ण परीक्षा इंग्लिशमधून दिली. संपूर्ण परीक्षा इंग्लिशमधून दिली कारण माझ्यासमोर 2 पर्याय होते. माझे जे ऑप्शनल विषय होते UPSCसाठीचे ते होते मराठी वाङ्मय, लिटरेचर ऑफ मराठी लँग्वेज, आणि दुसरा होता सोशॉलॉजी, समाजशास्त्र. आणि सोशॉलॉजीमध्ये गंमत अशी होती, 2008 साली मी परीक्षा दिली तेव्हा सोशॉलॉजीचं मटेरियल जे अवेलेबल होतं मार्केटमध्ये ते सगळं इंग्लिशमधून होतं. मराठीमध्ये मटेरियल एवढं नव्हतं अभ्यासाचं. मग माझ्यासमोर 2 पर्याय होते की इंग्लिशचं मटेरियल ट्रान्सलेट करून मराठीत वापरणं किंवा माझंच इंग्लिश सुधारणं. मी दुसरा पर्याय निवडला. 6 महिने माझ्या इंग्लिशवरती मी मेहनत घेतली, कठोर परिश्रम घेतले. त्याचंही टेक्निक्स आहेत तुमचं इंग्रजी सुधारण्यासाठीचं, आणि इंग्लिश ही जगाची भाषा आहे हे लक्षात ठेवा. मी नेहमी गमतीने प्रश्न विचारतो की जगात सगळ्यात जास्त बोलली जाणारी भाषा कोणती मला सांगा, आणि अशी कोणती भाषा आहे की जी जगातल्या सगळ्यांना समजते. प्रश्न कळला तुम्हाला? अशी जगातली कोणती भाषा आहे की जी सर्वांना समजते? उत्तर येत नाही कोणाकडून. एक उत्तर आलं इथे, बरोबर उत्तर आहे ते बॉडी लँग्वेज. मला म्हणायचं होतं स्माईल. स्माईल इज द युनिव्हर्सल लँग्वेज. बघा बऱ्याच जणांना चेहऱ्यांना स्माईल बघूनसुद्धा दिवस आनंदात जाऊ शकतो. काही माणसं तर त्यांचे चेहरे अशा असतात की जणू वर्ल्ड बँकेचं कर्ज ह्यांनाच फेडायचं आहे. आयुष्यभर त्रासिक चेहऱ्यानेच स्वतःलाही त्रास करून घेतात, इतरांनाही त्रास करतात. असं राहू नका. तर स्माईल इज अ युनिव्हर्सल लँग्वेज. आणि दुसरी युनिव्हर्सल लँग्वेज आहे ती म्हणजे इंग्लिश. इंग्लिशचा पर्याय नाही आहे. त्यामुळे मग मी निर्णय घेतला की आपलं स्वतःचं इंग्रजी सुधारूयात. ते मी काम केलं त्याच्यावरती. पूर्ण इंटरव्ह्यू इंग्लिशमधून दिलात आणि आता मला करिअरमध्ये सुद्धा त्याचा फायदा होतोच आहे. त्यामुळे तुम्हाला सतत अपडेट राहता येणं, सॉफ्ट स्किल्स शिकणं, आणि इंग्रजी, टेक्नॉलॉजी, फायनान्स, वित्त, पैसा येतो कसा, वाढतो कसा, टिकतो कसा, जातो कसा, सगळ्या गोष्टी शिकणं, नॉलेज असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि आयुष्यभर विद्यार्थी आपल्याला राहता आला पाहिजे. सद्गुरू श्री वामनराव पै शिक्षणाची एक व्याख्या खूप छान करतात. ते म्हणतात क्षणाक्षणाला शिकणं म्हणजे शिक्षण. क्षण, प्रत्येक क्षणाला तुम्हाला शिकता येतं. अगदी रस्त्याच्या कडेला दारू पिऊन निश्चित पडलेला दारुडासुद्धा तुम्हाला शिकवत असतो. काय शिकवतो? दारू पिऊन माझ्या आयुष्याचं असं वाटोळं झालं, तुम्ही करू नका. बरोबर? प्रत्येक गोष्टीतनं तुम्हाला शिकता येण्यासारखे, प्रत्येक क्षण तुम्हाला शिकवू शकतो, तशी मेंटॅलिटी पाहिजे. एक तुम्हाला छोटी गोष्ट सांगतो. अल्बर्ट आइन्स्टाईनचं नाव सगळ्यांनी ऐकलं आहे, महान शास्त्रज्ञ. तो जेव्हा प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीमध्ये शिकवत होता, फिजिक्स शिकवायचा तो अमेरिकेतल्या प्रिन्स्टन कॉलेज युनिव्हर्सिटीमध्ये, तेव्हा एकदा फिजिक्सचं लेक्चर संपवून तो बस स्टॉपवर उभा होता बसची वाट बघत. त्याच्या हातात फिजिक्सची पुस्तकं होती. तिथून जवळूनच एक सुटापुटातला एक तरुण मुलगा आला, त्याच्याकडे सुद्धा फिजिक्सची पुस्तकं होती. ते दोघे बसची वाट बघत होते. त्या मुलाने आइन्स्टाईनकडे बघितलं, त्याच्याकडे हातात फिजिक्सची पुस्तकं होती, आणि आइन्स्टाईनने सुद्धा बघितलं याच्याकडे फिजिक्सची पुस्तकं आहेत. आइन्स्टाईनने कुतूहलाने त्याला विचारलं, त्या मुलाला, की यंग मॅन हू आर यू, कोण आहेस तू? तर त्या मुलाने उत्तर दिलं, मुलगा म्हणजे तरुण होता मोठा, त्याने उत्तर दिलं, आय एम अ डॉक्टर ऑफ फिजिक्स. म्हणजे फिजिक्समध्ये त्यांनी PhD केलेलं असणार, म्हणून तो म्हणाला की आय एम अ डॉक्टर ऑफ फिजिक्स. त्या काळी मीडिया एवढा प्रचलित नव्हता बरं का, त्यामुळे प्रत्येकाला हा आइन्स्टाईन म्हणून माहीत नव्हता तेवढा. तर त्या मुलाने उलटा प्रश्न आइन्स्टाईनला केला, विचारला. तो म्हणाला की ओल्ड मॅन हू आर यू, तू कोण आहेस? आइन्स्टाईनने जे दिलेलं उत्तर आहे ना, ते आपल्या सगळ्यांसाठी शिकण्यासारखं आहे. आइन्स्टाईनने उत्तर दिलं, आय एम अ स्टुडंट ऑफ फिजिक्स. आयुष्यभर विद्यार्थी आपल्याला राहता आलं पाहिजे. भगवद्गीतेत सुद्धा म्हटलंय, नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते. ज्ञानासारखं पवित्र या जगात दुसरं काही नाही. नॉलेज इज गॉड, नॉलेज इज पॉवर. त्यामुळे आपल्याला सतत व्हॅल्यू ॲड करता आली पाहिजे आपल्यामध्ये. कौशल्य, स्किल्स शिकता आले पाहिजेत. टी फॉर टाईम. आपण नेहमी सगळे वेळ. एक प्रश्न मी तुम्हाला विचारतो की जर प्रत्येक दिवशी तुमच्या अकाउंटमध्ये 86,400 रुपये जमा झाले,
ऐका, 86,400 रुपये प्रत्येक दिवशी जमा झाले तर तुम्ही काय कराल? प्रत्येकाचे वेगवेगळे उत्तरं असतील. कोणी म्हणेल मी इन्व्हेस्ट करेन, कोणी म्हणेल रोज मिळणार असतील तर मी चंगळ करेन, उडवेन, पार्टी करेन, हो की नाही? हे असे दररोज 86,400 सेकंद तुमच्या आयुष्यामध्ये जमा होत असतात. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये. तुम्ही टाटा बिर्ला अंबानी असा, नाहीतर शाळेतले साधे शिपाईचे कुणी असा, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हे 86,400. कुठलाही श्रीमंत व्यक्ती वेळ विकत घेऊ शकत नाही. प्रत्येकाला वेळ समान आहे. त्या वेळेचा कोण कसा उपयोग करतो त्याच्यावर सगळा खेळ अवलंबून असतो. सगळा खेळ. तुमच्या आयुष्यात तुम्हाला काय कमवायचं आहे, प्रत्येक गोष्ट, प्रत्येक संधी, प्रत्येक वेळ ही तुम्हाला निवडता आली पाहिजे, टिपता आली पाहिजे. काल जी मुलं मला भेटली, कोणी 10वीत होतं, कोणी 12वीमध्ये होतं. काही आयुष्यातले जे क्षण असतात, वय असतात ना, ते खूप क्रुशल जंक्चर्स असतात. क्रिटिकल तुमच्या आयुष्याला टर्न देण्याचं सामर्थ्य त्या क्षणांमध्ये असतं, त्या वेळेमध्ये असतं. जसं मी सांगितलं, वयाच्या 20व्या, 21व्या, 22व्या वर्षी मी हा UPSCचा अभ्यास केला आणि आज या मोठ्या पदापर्यंत पोचलो आहे, तुमच्यासमोर बोलू शकतो आहे. ते क्षण आपल्याला पकडता आले पाहिजेत. त्या वेळेचा सदुपयोग आपल्याला करता आला पाहिजे. इस्पेशली तरुण मुलामुलींना मी सांगतो, आत्ता जर तुम्ही मोबाईलच्या आहारी जाल, रील बघण्यात, मी बघतो रील्स 3-3, 4-4, 5-5 तास रील बघू शकतात. केवढी कॅपॅसिटी आहे ना. एवढी जर अभ्यासामध्ये कॅपॅसिटी दाखवली तर अजून काय पाहिजे. किंवा नेटफ्लिक्सवरती मैत्रिणी सांगतात की ही छान सिरीज आली आहे. जणू काय आपल्याला टार्गेट दिलं आहे. कंपनीचं टार्गेटसुद्धा आपण एवढ्या एकाग्रतेने पूर्ण करत नाही, तेवढं रात्रभर जागून आपण ती सिरीज कंप्लीट करतो, बरोबर? पण आपल्याला वेळेचं महत्त्व लक्षात घेऊन त्याचं प्लॅनिंग करता आलं पाहिजे. आत्ता विद्यार्थी दशेमध्ये तुमचं कर्तव्य काय आहे? अभ्यास करणं. करिअरच्या जर क्रुशल जंक्चरला असाल, तुम्ही जस्ट नोकरी जॉईन केली असेल, तुमचं कर्तव्य काय? त्या करिअरमध्ये कशी मी व्हॅल्यू ॲडिशन करू शकतो, माझ्यामध्ये कशी कौशल्य आणू शकतो. अशा वेळी जर तुम्ही टाईमपास केलात, वेळ वाया घालवलात, तर नंतर जेव्हा वेळ निघून जाते तेव्हा शेवटी पश्चाताप करून चिडिया चुग गई खेत, काय फायदा नाही. मी नेहमी गमतीने वाक्य वापरतो. माझे वडील माझ्यापेक्षा जास्त चांगले भाषण देतात. ते नेहमी म्हणतात की वेळेचं महत्त्व त्यातनं सांगतात आणि प्रत्येक योग्य वेळी योग्य गोष्ट करायची कशी. ती म्हणजे आत्ता अभ्यास करून जर भरतील वह्या, ऐका, आत्ता अभ्यास करून जर भरतील वह्या तर पुढे जाऊन कराव्या लागतील फक्त सह्या. थांबा, त्याचं एक दुसरी बाजू पण आहे. वह्या आणि सह्याचं तर कळलं तुम्हाला, कारण मला दररोज 400-500 मी फक्त सह्या करतो. इतके फाईल्स आणि हे तुम्हाला कराव्या लागतात. तर आत्ता अभ्यास करून करून जर भरतील वह्या तर पुढे जाऊन कराव्या लागतील फक्त सह्या. आणि आत्ता जर अभ्यासात कराल रात्रपाळी, कराल टाळाटाळी, तर पुढे जाऊन करावे लागेल फक्त रात्रपाळी, बरोबर? त्यामुळे त्यातलं काय निवडायचं आहे? आत्ता अभ्यास करायचा आहे की आत्ता टाळाटाळी करायची? तिथून पुढे तुम्हाला मोठा ऑफिसर व्हायचं आहे की रात्रपाळी करावी लागणार आहे? कुणाला कमी लेखत नाही आहे मी, पण हे तुमच्या टाईम मॅनेजमेंटवरती अवलंबून आहे. आत्ता आपल्याला बऱ्याचशा टेक्निक्स पण माहिती झाल्या. पार्किन्सन्स लॉ सगळ्यांनी तुम्ही कदाचित जे पुस्तकं वाचतात, आजकाल मला विचारायला भीतीच वाटते की पुस्तकं ॲटॉमिक हॅबिट्स कुणी वाचलं आहे वगैरे वगैरे. खूप कमी हात वर येतात, त्यामुळे मी विचारतच नाही हा प्रश्न. पण तुम्ही पार्किन्सन लॉ ऐकला असेल की वर्क एक्सपांड्स टू द टाईम अलॉटेड टू द गिवन वर्क. म्हणजे तुम्ही जेवढा वेळ द्याल, म्हणून पोमोडोरो टेक्निक खूप स्पर्धा परीक्षातली मुलं वापरतात. पोमोडोरो टेक्निक म्हणजे काय? 25 मिनटं. त्याला इलॉन मस्क पण ही टेक्निक वापरतो. टाईम ब्लॉकिंग मेथड म्हणतात त्याला, की कुठल्याही गोष्टीला एक ठराविक वेळ द्यायचा. आणि पार्किन्सन लॉ असं सांगतो की त्या वेळेत ती गोष्ट बसते. उदाहरण सांगतो सोप्या भाषेत. आम्ही जेव्हा आमच्या कनिष्ठांना, कॉन्स्टेबल्सना एखादी गोष्ट सांगतो, हे काम झालं पाहिजे, त्याला जर सांगितलं ना हे 8 दिवसात झालं पाहिजे, तर तो 8 दिवसात ते काम करतो. त्यांना जर सांगितलं हे 8 तासात झालं पाहिजे, 8 तासात तेच काम होतं. आणि 8 मिनिटात झालं पाहिजे तर तेच काम 8 मिनिटात सुद्धा होतं. म्हणजे तुम्ही जेवढा वेळ त्या गोष्टीला द्याल त्या वेळेत ते काम प्रसरण पावतं. असा त्या वेळेचा स्वभावधर्म आहे. तो लक्षात घेऊन तुम्हाला टाईम मॅनेजमेंट करता आलं पाहिजे, प्रायोरिटाईज करता आलं पाहिजे. पॅरेटोचा प्रिन्सिपल वापरता आला पाहिजे. 80-20 प्रिन्सिपल तुम्हाला माहिती असेल तरुण मुलींना, की आयुष्यातल्या महत्त्वाच्या अशा 20% गोष्टी असतात जे तुमचं 80% आयुष्य घडवतात. आणि कॉन्व्हर्स इज ऑल्सो ट्रू.
त्यामुळे अशा टेक्निक्स वापरून तुम्ही वेळेचं व्यवस्थापन योग्य प्रकारे करा. याचा अर्थ असं नाही की आयुष्य एन्जॉय करायचं नाही. मी स्वतः UPSCचा मी म्हटलं तसं 8, 10, 12 तास डेली अभ्यास केला, पण उरलेले जे 12 तास होते त्यात मी माझ्या आवडीच्या गोष्टी पण केल्या. मला शास्त्रीय संगीताची आवड आहे, मी मैफिलींना पण जायचो. मला नाटकांची आवड आहे, मी दिल्लीच्या NSD पासून पुण्याच्या सुदर्शन रंगमंच असो किंवा प्रभातचं थिएटर मराठी सिनेमे असो सगळं बघितलं UPSCचा अभ्यास करताना. त्याच्यानंतर गाणी ऐकण्याची आवड, गाणी ऐकली. फक्त एक गोष्ट मी पाळली, तेव्हा थँकफुली व्हॉट्सॲप किंवा सोशल मीडिया नव्हता 2008 साली, तेव्हा आमचं काम थोडं सोपं होतं, आताच्या मुलांचं थोडं कठीण आहे. पण तेव्हा 2008ला IPL आलं होतं नुकतंच, ज्यांना कल्पना असेल TV वरती. आणि मला क्रिकेटची प्रचंड आवड, आणि आज तर फायनल मॅच आहे. त्यामुळे मला एक लक्षात आलं, जर मी IPL बघितलं तर माझं सिलेक्शन होणार नाही. त्यामुळे मी काय केलं असेल, आमचं पुण्यामध्ये राहतं घर आहे, 2 BHK फ्लॅट आहे चांगल्या ठिकाणी स्वारगेटच्या जवळ. तिथून मी लिटरली बाहेर शिफ्ट झालो, भाड्याच्या घरात राहायला लागलो पुण्यामध्येच. डबा लावला चांगला सात्विक वगैरे असा महाराष्ट्रीयन, जेवण लावलं, सगळे डिस्ट्रॅक्शन्स बाजूला काढले आणि 1 वर्ष तिथे राहून अभ्यास केला. फक्त असा डेडिकेटेडली अभ्यास केला, त्याचं फळ मिळालं. त्यामुळे आपल्याला प्रत्येक गोष्टीची वेळ लक्षात आली पाहिजे. प्रेमाला सुद्धा एक वय असतं, वेळ असते. तुम्ही जर अभ्यास करण्याच्या वयात प्रेम कराल, आजकाल लोक प्रेम करत नाहीत, प्रेमात पडतात आणि असे पडतात की उठतच नाहीत परत. नुकताच 14 फेब्रुवारी होऊन गेला आहे, त्यामुळे बऱ्याच जणांना ताज्या आठवणी असतील. पण सांगायचा मुद्दा असा की प्रत्येक गोष्ट करण्याचं वय असते. करिअरच्या अभ्यासाच्या वेळात जर तुम्ही प्रेम, आणि प्रेम जे करतात ते प्रत्येकाला आपलं प्रेम वेगळं आहे, बाकीच्यांसारखं नाही असंच वाटत असतं. रोमिओ ज्युलिएट वगैरेची उदाहरणं देतात, पण हे सगळे अपवाद आहेत. प्रेम मोस्टली डिस्ट्रॅक्शनचंच काम करतं असं लक्षात येतं आपल्या. कारण प्रेम, खऱ्या अर्थाने प्रेमाची व्याख्या सद्गुरू श्री वामनराव पैंनी केली आहे. ती म्हणजे एकमेकांना सुखी करण्याची भावना म्हणजे खरं प्रेम. किती सुंदर आहे ना, एकमेकांना सुखी करण्याची भावना आहे ही, पण तशी राहत नाही. प्रेमामध्ये जास्तीत जास्त तुमचा वेळच जास्त जातो. पुन्हा एकदा थोडासा डायव्हर्जन करतो, मी गोष्ट सांगतो आईन्स्टाईनची एक. आईन्स्टाईन एकदा रिलेटिव्हिटीवरती भाषण देत होता आणि समोर तरुण मुलं मुली बसली होती. जेव्हा तो रिलेटिव्हिटी सापेक्षतावादाचा सिद्धांत सांगत होता, तेव्हा एक तरुण मुलगा उभा राहिला. तो आईन्स्टाईनला म्हणाला की तुम्ही जे सगळं सांगताय ना ते आम्हाला डोक्यावरनं बाउन्सर जातं आहे, काय लक्षात येत नाही आहे रिलेटिव्हिटी म्हणजे काय, तर काहीतरी उदाहरण देऊन आम्हाला सांगा. मग आईन्स्टाईन म्हणाला सांगतो. आईन्स्टाईनने उदाहरण दिलं की जेव्हा तुला एखादी, त्या तरुण मुलाला सांगितलं, तुला आई मंडईतून भाजी आणायला सांगते, तेव्हा तू कोपऱ्यावरची जी भाजीची दुकान आहेत, मंडई आहे, 2 मिनटात भाजी घेऊन येतोस. पण ते तुला काम बोरिंग वाटतं, बरोबर. मंडईतनं भाजी आणणं, सिलेंडर आणणं वगैरे तरुण मुलींना कंटाळवाणं वाटतं. तर तो म्हणाला की जे तू 2 मिनटात आणतो ते तुला 2 तासासारखे वाटतात, बरोबर. आणि तेच जर तुझी गर्लफ्रेंड तुला जेव्हा नाक्यावरती गप्पा मारायला बोलवते, ते 2 तास गप्पा मारल्यानंतर तुला 2 मिनटासारखे वाटतात ना, तीच आहे रिलेटिव्हिटी. तर गमतीचा भाग सोडला तर खऱ्या अर्थाने प्रेम ही दुर्मिळ गोष्ट आहे. त्यामुळे त्याच्या फंदात आत्ता पडू नका. प्रत्येक गोष्टीचं वय असतं, लग्नाचं एक वय असतं, ते ती वेळ असते, ती आपल्याला कळली पाहिजे. आणि मी तर म्हणेन शहीद भगतसिंगांचं एक खूप सुंदर वाक्य आहे. त्यांना एका पत्रकाराने प्रश्न विचारला की तुम्ही एवढ्या तरुण वयामध्ये देशासाठी पूर्ण आपलं आयुष्य झुकून दिलं, तुम्हाला कधी वाटलं नाही का की प्रेम करावं, इश्क करावं वगैरे. तर त्यांनी खूप सुंदर 2 ओळी सांगितल्या. ते म्हणाले, शहीद भगतसिंग म्हणाले की इस कदर वाकिफ़ है मेरी कलम मेरे जज्बातों से, इस कदर वाकिफ़ है मेरी कलम मेरे जज्बातों से कि अगर इश्क भी लिखना चाहूँ तो इनकलाब निकलता है. असं जर तुमचा फोकस, डेडिकेशन असेल तर तुम्हाला, मला नाही वाटत की टॉपला जाण्यापासून कोणी रोखू शकेल. आपल्या सगळी उदाहरणं दिली जातात. अर्जुनाला जसा तो पोपट्याचा फक्त डोळा दिसत होता, तसं आपल्याला जर का दिसलं तर अजून काय पाहिजे. सॉक्रेटिसचं पण एक मी गोष्ट सांगतो.
की सॉक्रेटिसकडे एक तरुण मुलगा गेला त्याच्याकडून काही टिप्स घ्यायला, लाईफ टिप्स, मार्गदर्शन. तर तो गेला त्याच्याकडे आणि म्हणाला की मला यशस्वी व्हायचं आहे, यशाचं रहस्य सांगा, कसं, मला सिक्रेट सांगा. सॉक्रेटिस हे मोठी लोक जरा विचित्र असतात. त्याने डायरेक्ट उत्तर दिलं नाही. तो म्हणाला असंच रविवारची सकाळ होती, तो नदीवर आंघोळीला चालला होता, माझ्याबरोबर चल म्हणला. तो निघाला सॉक्रेटिस, त्याच्याबरोबर तो दुसरा मुलगा पण निघाला त्याच्याबरोबर. पाण्यामध्ये दोघे उतरले. जसजसे ते खाली खोलात जात राहिले, पाणी इथपर्यंत गळ्याशी आलं, नंतर हनुवटीशी, नंतर तो चल 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 पुढे चालत राहिला आणि नंतर तो गटांगळा खायला लागला तो मुलगा. नंतर सॉक्रेटिसने त्या मुलाने सॉक्रेटिसला विचारलं की तुम्ही काय मला शिक्षा देताय? मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारायला आलो होतो की सिक्रेट ऑफ सक्सेस काय, यशस्वी कसं व्हायचं, आणि तुम्ही मला ही शिक्षा देताय. तर सॉक्रेटिसने त्याला उलटा प्रश्न विचारला. त्याने विचारलं की तुला आत्ता सगळ्यात जास्त कशाची गरज आहे, तुला काय पाहिजे? त्यामुळे मला ऑक्सिजन पाहिजे, हवा पाहिजे, मला दुसरं काही नको. सॉक्रेटिस म्हणाला असं जेव्हा तुला यशाच्या बाबतीत तुझ्या वाटायला लागेल ना, तेव्हा तू यशस्वी होशील. म्हणून आपल्याला ते सिंगल माइंडेड फोकस ज्याला म्हणतात ना, डॉक्टर आंबेडकरांची पण गोष्ट सांगितली जाते की लंडन लायब्ररीमध्ये, ते लंडनला शिकत असताना लायब्ररीमध्ये लंच ब्रेक झाल्यानंतरसुद्धा तिथेच खायचं आहे, म्हणजे डबा खायचं आहे, परमिशन नसताना पण, कारण त्यांना तोसुद्धा वेळ वाया घालवायचा नव्हता. 50,000 पुस्तकांची त्यांच्याकडे ग्रंथसंपदा होती आणि म्हणून आपण आज त्यांना एवढं मानतो. म्हणून जी सगळी मोठी माणसं झाली त्यांनी हे कष्ट घेतले, पुस्तकं खूप वाचली, ज्ञान अर्जित केलं, व्हॅल्यू ॲडिशन केली, म्हणून ते पुढे गेले. चॅट झालं, आता GPT, जी फॉर ग्रॅटिट्यूड. ग्रॅटिट्यूडचं महत्त्व आपल्या आयुष्यामध्ये प्रचंड आहे, खूप मोठं आहे. डॉक्टर मर्फीचं एक वाक्य, डॉक्टर जोसेफ मर्फी, खूप जणांनी पुस्तकं पण वाचली असतील, द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड वगैरे. सद्गुरूंनी पण त्यांचे खूप दाखले दिलेले आहेत, उदाहरणं दिली आहेत. त्यांचं एक वाक्य आहे, अ ग्रेटफुल हार्ट इज ऑलवेज क्लोज टू द क्रिएटिव्ह फोर्सेस ऑफ द युनिवर्स, कॉझिंग काउंटलेस ब्लेसिंग्स टू फ्लो टुवर्ड्स इट बाय द रेसिप्रोकल रिलेशनशिप बेस्ड ऑन द लॉज ऑफ नेचर. म्हणजे काय, प्रल्हाद दादांच्या साध्या सोप्या मराठी भाषेत सांगतो, प्रल्हाद वामनराव पै यांच्या, की कृतज्ञतेनं भरलेलं आणि भारलेलं मन हे जगातल्या सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टी तुमच्याकडे आकर्षित करू शकता. कृतज्ञता, ग्रॅटिट्यूड ही खूप मोठी शक्ती आहे. सद्गुरूंचं वाक्य असं आहे की कृतज्ञता हे पुण्य आहे आणि कृतज्ञता हे पाप आहे. हे लक्षात ठेवायचं. कृतज्ञतेचं खूप मोठं महत्त्व आहे. तर तुम्ही म्हणाल आम्ही कशाबद्दल कृतज्ञ राहायचं, असं काय आम्हाला मिळालेलं आहे? मी मगाशी सांगितलं, एकतर हे शरीर मिळालं आहे तुम्हाला, माणसाचा जन्म मिळाला आहे, याच्यातच तुमची निम्मी लॉटरी, काय पूर्ण लॉटरी लागलेली आहे, खजिनाच तुमच्या हाती आलेला आहे. मनुष्य जन्म एक मिळाला आहे. दुसरी गोष्ट, हे शरीर तुम्हाला मिळालं आहे, सगळ्या चमत्कारांचा आगर आहे, तुमच्याकडे बुद्धी आहे, किती प्राण्यांना बुद्धी आहे, हसता येतं, हे तुमच्याकडे हे सगळं वरदान मिळालेलं आहे. शरीर आहे तुमच्याकडे, तुमच्या आजूबाजूला समाज आहे, राष्ट्र आहे. मला मी नेहमी एक उदाहरण देतो. तुम्ही दररोज सकाळी नाश्त्यामध्ये चहा पिता, बरोबर? जे लोक चहा पित असतील ते एक उदाहरण फक्त म्हणून सांगतो. एक चहाचा कप, काय काय असतं त्याच्यामध्ये? चहाची पावडर. चहाची पावडर कुठे बनते? आसाम, दार्जिलिंगमध्ये, बरोबर? चहाच्या मळ्यामध्ये शेतकरी काम करतात, चहा पिकवतात, त्यानंतर त्याची ट्रान्सपोर्ट करतात इकडे चहाच्या फॅक्टरीमध्ये. फॅक्टरीत काम करणारे कामगार त्याची पावडर बनवतात, त्याचं पॅकेजिंग होऊन तुमच्यापर्यंत येतं. दूध, चहातलं जे दूध असतं, दूध म्हणजे गाईगुरं सांभाळणारे शेतकरी, त्याच्यानंतर जो गवळी जो असतो किंवा चितळे असतात ते तुमच्यापर्यंत दूध पोचवतात. त्यानंतर पाणी, नगरपालिका, म्युन्सिपाल्टी तुमच्या घरापर्यंत पाणी पोचवते. चहाचा कप, कुंभारवाड्यामध्ये कुठेतरी तो चहाचा कप बनवला जातो. असे साखर, ऊस पिकवणारे शेतकरी, त्यानंतर ऊसाचे कारखाने, त्याच्यामध्ये साखर बनते, ती तुमच्या घरापर्यंत येते वाण्याच्या दुकानातनं किंवा ब्लिंकिटवरून, जे काय असेल. म्हणजे किती जणांचे हातभार लागतात तेव्हा एक साधासा चहाचा कप तुमच्यासमोर येत असतो, हे लक्षात ठेवा. मग आपण जेव्हा दैनंदिन आयुष्य जगत असतो तेव्हा किती
किती जणांचे, हजारो नाही लाखो करोडो लोकांचे हातभार लागत असतात समाजाचे, राष्ट्राचे, की तेव्हा आपण जगू शकतो, सुखाने जगू शकतो. आपल्याला ह्याचं भानच नसतं. आणि हे भान ठेवणं, त्याबद्दल कृतज्ञ राहणं, आणि त्यांच्यासाठी नाही आपल्यासाठी, आणि त्याचे फायदे सगळे आपल्याला मिळणार आहेत हे लक्षात ठेवायचं. म्हणून कृतज्ञतेनं आणि भरलेलं आणि भारलेलं मन हे खऱ्या अर्थाने सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी तुमच्याकडे ॲट्रॅक्ट करू शकतं. हे असं लोहचुंबक आहे, हे लक्षात ठेवायचं. कृतज्ञतेचं खूप महत्त्व आहे. आणि शेवटचं PT, GPT, पॉझिटिव्ह थॉट्स, पॉझिटिव्ह थिंकिंग, ते म्हणजे बघा, दिवसाला माणूस आहे ना 60 ते 70 हजार विचार करतो. दिवसाला ॲव्हरेज जर बघितलं 60-70 हजार विचार करतो, आणि त्यातले मोस्टली निगेटिव्हच असतात. बघा तुम्ही, मोस्टली निगेटिव्हच विचार असतात. मराठीमध्ये खूप सुंदर म्हणी आहेत, ती म्हणजे मन चिंती ते वैरी न चिंती. म्हणजे आपण आपल्याबद्दलच इतके निगेटिव्ह विचार करतो की आपला शत्रूसुद्धा कदाचित करणार नाही. आत्ता जर मी एखाद्याला इथून उठवलं आणि म्हणलं की तुम्ही करोडपती किंवा अब्जोपती होणार आहेत, किती पॉझिटिव्ह विचार आहे ना. पण त्या माणसाच्या मनामध्ये काय येतं, काय गरिबाची चेष्टा करताय, बरोबर. म्हणजे आपण विचाराने सुद्धा दरिद्रीच, मोठे विचार करायची हिंमतसुद्धा आपली होत नाही, अशी आपली आता गत होऊन बसली आहे. कुणाशी चांगलं बोललं तरी आपल्याला असं वाटतं की काहीतरी नजर लावतोय का काय. म्हणजे इतकी निगेटिव्ह आपली मेंटॅलिटी झालेली आहे. आणि मी म्हटलं तसं मगाशी, निसर्गाचे नियम हे सगळ्यात पॉवरफुल आहेत. जसा तुमचा विचार तसा तुमच्या जीवनाला आकार, हा निसर्गाचा नियम आहे. ॲज यू थिंक सो यू बिकम. ॲज यू थिंक सो यू बिकम हे लक्षात ठेवा. त्यामुळे जसा तुम्ही विचार कराल, मराठीमध्ये एक छान वाक्य आहे, ज्याचे रोगाचे चिंतन तो रोगी, ज्याचे भोगाचे चिंतन तो भोगी, आणि ज्याचे योगाचे चिंतन तो योगी. हे लक्षात ठेवा. इतकं महत्त्व आहे विचारांचं. तुमचे विचार तुमच्या आयुष्याला आकार देत असतात, तुमच्या कळत किंवा नकळत दोन्ही प्रकारे. आणि मला जीवनविद्येचं, सद्गुरूंचं वैशिष्ट्य, दादांचं वैशिष्ट्य हेच वाटतं की त्यांनी फक्त पॉझिटिव्ह थिंकिंगवर थांबले नाहीत. पॉझिटिव्ह थिंकिंगबद्दल तर आजकाल सगळेजण बोलतात, तुम्हाला यूट्यूबवर खूप व्हिडिओ पण मिळतील. पण खरी गंमत सुपर पॉझिटिव्ह थिंकिंगमध्ये सर्वांसाठी मागणं, याच्या इतकं अजून दुसरं पॉझिटिव्ह थिंकिंगच नाही मला वाटतं जगामध्ये. की हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. केवढे पॉझिटिव्ह आणि सुपर पॉझिटिव्ह हे विचार आहेत. सर्वांसाठी मागा. आता तुम्ही म्हणाल सर्वांसाठी का मागायचं. एकतर आपल्याकडे म्हण आहे ना, हम दो हमारे दो, किंवा एक मराठीमध्ये सुंदर वाक्य आहे की मी आणि माझे हेच खरे ओझे. हे ओझं आपण ना, मी माझं, आपल्याला ते सर्कल कंप्लीट, आपल्याला वाटतं की हम दो हमारे दो सर्कल, आजकाल दो पण नाही, मी फक्त माझंच एकट्याचं जे आहे ते मिळालं पाहिजे मला, असं आपल्याला वाटतं. पण निसर्ग नियमानुसार जेव्हा तुम्ही सर्वांसाठी मागता ना, सगळ्यात पहिलं ते तुम्हाला मिळतं. ॲक्शन अँड रिॲक्शन हा निसर्गाचा नियम आहे. मी इथून एक जर चेंडू टाकला भिंतीवर, काय होईल, तो बाउन्स होऊन परत येईल, बरोबर. पण जेव्हा तुम्ही विचार करता, विचार हे सूक्ष्म आहेत. सूक्ष्म गोष्टींच्या बाबतीत सद्गुरू असं सांगतात, निसर्गाचा नियम असा सांगतो की ॲक्शनची रिॲक्शन मल्टिप्लाइड आणि मॅग्निफाईड होते. तुम्ही पॉझिटिव्ह थिंकिंग इतरांबद्दल कराल, मल्टिप्लाइड अँड मॅग्निफाईड होऊन त्या गोष्टी तुमच्याकडे परत येतील. म्हणून सर्वांसाठी मागा, कारण ते पहिल्यांदा निसर्ग नियमानुसार तुम्हाला मिळणार आहे. दुसरी गोष्ट, सर्वांमध्ये तुम्ही आहातच. सर्वांना मिळू दे म्हणताना पहिले तुम्हीच आहात. तिसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही सगळ्यांसाठी मागता तेव्हा तुमच्या मनात शंका कुशंका राहत नाही, डाऊट राहत नाहीत. तुम्ही जेव्हा म्हणता मला मिळू दे, तेव्हा तुमच्या मनात पहिला काय विचार येतो, अरे मागच्या वर्षी तर नव्हतं मिळालं, बरोबर, माझ्याकडे तर एवढं नाही आहे, अमुक नाही आहे, तमुक नाही आहे, हेच नाही आहे, तेच नाही आहे, मनात डाऊट्स येतात. पण जेव्हा सगळ्यांसाठी मागता तेव्हा मनात डाऊट येत नाही, मनात कसलीही शंका येत नाही. सगळ्यांना मिळू दे म्हणाल तेव्हा तुमच्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुकत नाही. आणि चौथी गोष्ट, सर्वांना मागण्याचा फायदा तो म्हणजे तुम्ही देवालाही आवडता. देवाला कोण आवडतं, मी करणार आवडतो का आम्ही सर्वांना मिळू दे म्हणणारे आवडतात. हे सगळे फायदे सर्वांना मिळू दे मागण्याचे आहेत. आणि मी स्वतः हे उदाहरणाने, माझ्या उदाहरणाने सांगतो लोकांना की माझ्यावरती 26 जुलै 2021ला जो प्रसंग आला, आता त्यांनी सांगितलं की गोळीबार चालू होता.
सुमारे 45 मिनिटं सतत गोळीबार चालू होता. जवळपास 10,000 गोळ्या फायर झाल्या त्या दिवशी. आणि तो इतका भयानक हल्ला होता की आमचे 6 जवान, माझा स्वतःचा बॉडीगार्ड जो माझ्यासोबत होता, त्याला 8 गोळ्या लागल्या. दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला. तो शहीद झाला त्या दिवशी. 6 जण शहीद झाली. माझ्या पायाला गोळी लागली आणि 45 मिनिटं तो सतत गोळीबार चालू होता. लिटरली माझ्या शेजारची माती उडताना मला दिसत होती. इतक्या गोळ्या. कुठलीही एखादी गोळी फक्त थोडासा अंतर येऊन माझ्याकडे येण्याचा अवकाश होता. इतकी ती जीवघेणा प्रसंग आणि भयानक परिस्थिती होती. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, खरं वाटणार नाही कदाचित, त्या 45 मिनिटामध्ये माझ्या मनामध्ये एकदाही असा विचार आला नाही की आपण ह्याचं वाचणार का नाही. याचं कारण बॅक ऑफ द माइंड माझ्या मनामध्ये विश्वप्रार्थना चालू होती. सर्वांना मिळू दे, सर्वांचं रक्षण होऊ दे, सर्वांचं रक्षण होऊ दे, हे माझ्या मनामध्ये प्रार्थनेमध्ये जे रक्षण आहे ना त्याच्यावर फोकस चालू होता. आणि ऑफकोर्स बाकी फोनाफोनी चालू होती माझी, की मी सांगत होतो की तुम्ही गोळीबार थांबवा, आम्ही इथे आहोत, काही गरज नाही गोळीबार थांबवायची. किंवा सिनियर अधिकाऱ्यांना मी फोन केले, अशी परिस्थिती त्यांना सांगितली. त्यांनी मला सांगितलं की वैभव तू रोल होऊन पाठीमागे ये. आम्ही डोंगर भागामध्ये होतो, तर डोंगरावरती आम्ही अडकले असल्यामुळे ते सांगितले तू रोल होऊन मागे ये, आम्ही तुला रेस्क्यू करू. तर मला खरंच सांगताना अंगावर काटा येतो की मला त्या प्रसंगामध्ये सुद्धा जर कुणाची आठवण आली असेल तर ते होते छत्रपती शिवाजी महाराज. माझा विचार आला की महाराज जर अशा परिस्थिती असते त्यांनी काय केलं असतं. मी त्यांना सांगितलं की माझ्यासोबत सर 15-20 जणांची टीम आहे, आम्ही सगळे अडकलेलो आहोत गोळीबारात. तुम्ही CRPFचे बुलेट प्रूफ गाडी मला माहिती होती शेजारी उभी होती, ती पाठवा, आम्ही झालो तर सगळे एकत्र रेस्क्यू होऊ. आणि ती त्यांनी पाठवली. आणि त्या 45 मिनिटानंतर आणि तिथून पुढे 2 तास आम्ही सीमेवरती होतो, त्यामुळे 2-2.5 तासानंतर आम्हाला फर्स्ट एड मिळालं. त्याच्यामध्ये खूप जणांचा ब्लड लॉसने मृत्यू झाला. मला पण जी पायाला गोळी लागली ती 1-2 इंच जर का वरती आली असती तरी ती पोटातून आत बाहेर झाली असती. असा जीवघेणा प्रसंग. त्याच्यातून सुद्धा आता जिल्ह्याचा SP म्हणजे तुमच्या आजूबाजूला सगळे काय म्हणूयात त्याला, माणसांची वर्दळ, प्रोटेक्शन आणि सगळं चालू असतं. आणि अचानक तिथून ते मला एअरलिफ्ट करून मुंबईला आणण्यात आलं. मुंबईला कोकिळाबेन अंबानी रुग्णालयात माझे उपचार झाले, 3 सर्जरी झाल्या. म्हणजे 1.5-2 महिने मी बेड रेस्ट होतो, खिळून होतो. मला अजिबात हालचाल करता येत नव्हती. हालचाल केल्यानंतरसुद्धा मला प्रचंड वेदना होत होत्या. म्हणून मी सुरुवातीला जे सांगितलं तुकाराम महाराजांचं वाक्य ना, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. युद्धाचा प्रसंग फक्त बाहेर नाही आहे, मनात सुद्धा असतो. अशावेळी तुम्हाला कधी मन तुमचं स्थिर, शांत ठेवून, शक्तिशाली ठेवून निर्णय घ्यावे लागतील, पुढे जावं लागेल हे सांगता येत नाही. म्हणून तहान लागल्यावर विहीर खोदायची नाही. प्रार्थना, विश्वप्रार्थना जे सुरुवातीपासून मी म्हणत होतो त्याचा मला फायदा मिळाला. तेव्हा मला त्या कठीण प्रसंगीसुद्धा शांत डोकं ठेवून निर्णय घेता आले, विचार करता आला. आणि आता डिवाईन कॉस्मिक कॅल्क्युलेशन्स म्हणा की असं आहे की मी CRPFमध्येच डेप्युटेशनवरती जॉईन झालो. सो मला परतफेड करायची संधी एक मिळाली. म्हणून त्या उपचाराच्या दरम्यानसुद्धा त्या पूर्ण वर्ष 1.5-2 वर्षांच्या ह्याच्यामध्ये दररोज 1000 विश्वप्रार्थना आणि सद्गुरूंनी जी दिलेली आहे शरीर साधना, दादांच्या आवाजामध्ये ती यूट्यूबवरती आहे. तुम्हाला जर का शरीराचे पण काही आरोग्याच्या हेल्थच्या समस्या असतील त्याच्यावरती सुद्धा खूप प्रभावशाली आहे. मला डॉक्टरने सांगितलं होतं की 1.5 महिने आपल्याला ऑपरेशन करता येणार नाही, कारण गोळी पायामध्ये आहे, त्याचं इन्फेक्शन होऊ शकतं. आता 1.5 महिना 2 महिने हालचाल न करणं, हे तुम्ही कल्पना करू शकता की मला पाय असा हलवतासुद्धा येत नव्हता. अशा प्रकारे 1.5 महिना राहणं म्हणजे बेड सोर्स वगैरे सगळे प्रकार त्यात झाले असते. पण मी हार मानली नाही, विश्वप्रार्थना चालू ठेवली, पॉझिटिव्ह राहिलो, चांगलं होणार. आणि तुम्हाला अशा वाटेल 14 दिवसांनी जेव्हा त्यांनी चेक केलं ते म्हणे इन्फेक्शन वगैरे नाही, आपण लगेच ऑपरेट करू. 1.5 महिन्याचं लगेच 14-15 दिवसांवर आलं. त्याच्यानंतर मी जी प्रार्थना आणि शरीर साधना करत गेलो त्याच्यामागे शास्त्र आहे, अंतर्मन बहिर्मनाची ताकद आहे, ती वापरली. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की सगळ्या त्याच्या पुढच्या गोष्टी खूप चांगल्या प्रकारे होत गेल्या. मी ग्रेटफुल राहिलो डॉक्टरांप्रती, फिजिओजप्रती, नर्सेसच्या प्रती, त्याचबरोबर जे जीवनविद्येचे नामधारक आहेत जगभरातून, प्रल्हाद दादा, सगळ्यांकडून शुभेच्छा मिळाल्या, प्रार्थना आले, आशीर्वाद आले.
आई वडिलांचा सपोर्ट, फॅमिलीचा सपोर्ट, माझी बायको अनुजा, छोटी मुलगी आहे उन्मनी, तर सगळ्यांनी मला सहकार्य केलं म्हणून मी आज तुमच्यासमोर उभा आहे. ग्रेटफुल आहे ते सुद्धा, कारण जेव्हा फिजिओथेरपीच्या मदतीने मी चालायला लागलो, कुबड्या घेऊन का होईना, तेव्हा मला लक्षात आलं अरे मला चालता येतं. त्याच्या आधी काय किंमत असते का आपल्याला? नाही. कॅटरॅक्ट झाल्यानंतर जेव्हा आपला माणूस कॅटरॅक्टचं ऑपरेशन करतो, अरे दिसायला लागलं मला, मग त्याच्या आधी त्याचं काहीच कौतुक नव्हतं. बरोबर असं असतं. म्हणून आपल्याला सतत ग्रेटफुल राहता आलं पाहिजे. प्रार्थना, सद्गुरू म्हणतात प्रयत्न आणि प्रार्थना हे 2 शस्त्र आहेत आपल्या हातात. प्रार्थनासुद्धा तुम्हाला वेळ मिळेल तशी म्हणायची. रिकामा वेळ जो असतो, देवाची द्वारी उभा क्षणभरी, असं ज्ञानेश्वर माऊली हरिपाठात सांगतात. उभा क्षणभरी म्हणजे प्रत्येक क्षण नामाने भर, प्रत्येक क्षण रिकामा वेळ. तुमचा कामधंदा अभ्यास सोडून नाही, रिकामा वेळेचा सदुपयोग म्हणजे विश्वप्रार्थना. दिवसातला 1000 वेळा तरी म्हणता आली पाहिजे. तुम्ही पंतप्रधान असा नाही तर कुणी असा, प्रत्येकाला दिवसातला रिकामा वेळ मिळतोच मिळतो. कोणी सांगू शकत नाही त्या बाबतीत, कारण देऊ शकत नाही. तशी मी प्रार्थना केली, शरीर साधना केली, त्याचे मला रिझल्ट्स मिळाले. व्हिज्युअलायझेशन टेक्निकसुद्धा आपल्या जीवनविद्येच्या कोर्सेसमधून शिकवलं जातं. जशी प्रार्थना आहे तसं व्हिज्युअलायझेशन टेक्निक म्हणजे अंतर्मनाची जी प्रचंड शक्ती आहे त्याचा तुमच्या आयुष्यामध्ये वापर कसा करायचा. खूप सुंदर युक्ती आहे. माझ्या आईने ते व्हिज्युअलायझेशन टेक्निक केलं. तिने असा विचार केला, असं चित्र रंगवलं की माझं म्हणजे वैभवचं सिलेक्शन झालेलं आहे आणि ती माझी आई मला नवीन साडी तिने घातली आणि पेढा भरवते आहे, असं चित्र त्यांनी इमॅजिन केलं होतं. जेव्हा 2009 साली माझं सिलेक्शन झालं तेव्हा सकाळ पेपरमध्ये त्यांनी काही आमचे फोटो मागितले, ते फोटो छापून आले. तुम्हाला आश्चर्य वाटेल, माझ्या आईनी जसं व्हिज्युअलाइज केलं होतं, जशी तीच नवीन साडी पेढा भरवतानाचा फोटो फ्रंट पेजवर सकाळमध्ये छापून आला होता. एवढी प्रचंड ताकद तुमच्या अंतर्मनामध्ये आहे, सबकॉन्शियस माइंडमध्ये आहे, ती आपल्याला वापरता आली पाहिजे. म्हणून ही जीवनविद्येचं नॉलेज जे आहे मी तुम्हाला थोडक्यात त्याचे माझ्या जीवनावर कसे चांगले परिणाम घडले. तुम्हाला जर का जाणून घ्यायचं असेल तर यूट्यूबवरती जीवनविद्या मिशनचा चॅनल आहे, तो सबस्क्राईब करा. दररोज कमीत कमी एक व्हिडिओ तरी बघा आणि जेवढं इम्प्लिमेंट करता येईल, एक तरी ओवी अनुभवाई म्हणतात ना, एक तरी विचार तुम्हाला डेली त्यातला अनुभवता आला, इम्प्लिमेंट करता आला. सद्गुरू म्हणायचे 10% जीवनविद्या जर आचरणात आणली तर 100% सुखी व्हाल. तसं आहे, तुम्ही आचरणात आणा, प्रयत्न आणि प्रार्थना याच्यावरती भर द्या. आणि हे जे चॅट GPT आपण सांगितले, करिअर, हेल्थ, ॲड व्हॅल्यू, टाईम, ग्रॅटिट्यूड, पॉझिटिव्ह थिंकिंग, ह्या गोष्टी जर तुम्ही आचरणात आणल्या तर मला वाटतं मी जसं आज या पदापर्यंत पोचलेलो आहे तसं तुम्ही कुठलंही तुमचं क्षेत्र असेल, कुठलंही करिअर असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला टॉपला जाण्यापासून कोणीही अडू शकत नाही. एवढीच तुमच्या सर्वांकडे मी सर्वांना शुभेच्छा देतो, देवाकडे प्रार्थना करतो आणि एक विश्वप्रार्थना करून माझं सेशन थांबवतो. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. धन्यवाद. जय हिंद. अरे सुनीलदा, तुझा अकाउंट अजून BCCB मध्ये आहे का रे, काय झालं? नाही म्हणजे एवढ्या इंटरनॅशनल बँक्स असताना तू आपल्या बँकेत? बरोबर बोललास, आपली बँक. नमस्कार मंडळी, मी सुनील डिमेलो वसई. मंडळी, तुम्हाला देखील हा प्रश्न पडत असेल की BCCB का? मी तर म्हणेन BCCB का नाही? डिजिटल बँकिंग, NRI सर्व्हिसेस, अट्रॅक्टिव्ह इंटरेस्ट रेट्स, 0 प्रोसेसिंग फीज, अशा अनेक सुविधा आहेत. माझ्या बँकेत माझ्याकडे पर्सनल रिलेशनशिप ऑफिसर आहे. अरे, आपले सगळे एम्प्लॉईज आपले पर्सनल रिलेशनशिप मॅनेजर आहेत, आपली माणसं आहेत. बरोबर आहे. 107 वर्षांची उज्ज्वल परंपरा असलेली आपली हक्काची बँक असताना इतर कुठे जायची मला कधी गरजच वाटली नाही. बरोबर ना मंडळी? With BCCB's digital services, your bank is now on your fingertips. माझ्या हक्काची विश्वासाची बसिन कॅथलिक कोऑपरेटिव्ह बँक.